हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय ना? एकदा क्लिअर करा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग करा. जे जे लाईव्ह आहे त्यांनी हाय करा. रोहित, गुड इव्हनिंग. जे लाईव्ह आहेत त्यांनी हे करा, हाय करा. आवाज येतोय ना? एकदा आवाज चेक करा आणि आपण लेक्चरला सुरुवात करू. हॅलो, आवाज येतोय का व्यवस्थित? चलो, यस यस यस, ओके. एकच मिनिट. जस्ट मिनिट. चलो, नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रिएम्बल कव्हर करायचा आहे.
नेक्स्ट इम्पॉर्टंट जो चॅप्टर आहे तो म्हणजे प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणा किंवा या ठिकाणी प्रस्ताविका म्हणा, उद्देशपत्रिका किंवा सरनामा. ओके, तर प्रिएम्बल जे आहे, सगळ्यांना आवाज येतोय ना? सगळ्यांनी हाय करा. ओके, जे लाईव्ह आहेत त्यांनी सगळ्यांनी हाय करा. ओके, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला आपण कॉन्स्टिट्यूशन पाहतोय किंवा संविधान पाहतोय. तर संविधानाचं किंवा कॉन्स्टिट्यूशनचं जे फर्स्ट पेज आहे, ओके, फर्स्ट पेज ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी प्रिएम्बल असं म्हणतो किंवा या ठिकाणी उद्देशपत्रिका किंवा सरनामा म्हणतो. आता यामध्ये हे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनचं पहिलं पेज किंवा फर्स्ट पेज ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन, किंवा या ठिकाणी कुठलंही पुस्तक घ्या, नॉवेल घ्या किंवा या ठिकाणी की जगातल्या की कोणत्याही देशाचं संविधान घ्या, तर कॉन्स्टिट्यूशन घ्या, त्यामधलं पहिलं जे पेज असतं ते काय आहे या ठिकाणी प्रिएम्बल असतं. जसं एखादं पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा एखादं नॉवेल असेल, नॉवेलमध्ये सुद्धा काय आहे पहिलं पेज जे आहे ते एक प्रकारे त्या पुस्तकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, ओके, पुस्तकाचा जो रेफरन्स आहे किंवा त्या पुस्तकाचा जो इसेन्स आहे, द इसेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर बुक जे आहे ते सांगितलं जातं, किंवा ट्रेलर ऑफ दॅट पर्टिक्युलर बुक हे जे आहे ते पहिल्या लेखकाचं मनोगत असतं, किंवा या ठिकाणी ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेत काय म्हणू, प्रिएम्बल किंवा सरनामा म्हणू. आता हा जो सरनामा आहे त्या ठिकाणी की ह्या रिटर्न डॉक्युमेंट जे आहे, रिटर्न डॉक्युमेंट किंवा ज्याला आपण या ठिकाणी सेट ऑफ रूल्स म्हणतो, सेट ऑफ रूल्स म्हणतो किंवा लिखित दस्तावेज म्हणतो, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, इट इज अ सेट ऑफ रूल्स आहे, ते एक प्रकारचं लिखित दस्तावेज आहे. आणि हे जे लिखित दस्तावेज आहे ते या ठिकाणी याचं पहिलं जे पेज आहे ते आहे या ठिकाणी पहिलं जे पेज आहे ते आहे प्रिएम्बल. आणि हे जे प्रिएम्बल आहे इट इज अ इसेन्स, ओके, एक प्रकारचं काय आहे इसेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपल्या संविधानाचा कॉन्स्टिट्यूशनचा काय आहे क्रक्स आहे किंवा सार आहे, इसेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याचबरोबर नानी पालखीवाला काय म्हणतात, इट इज अ आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. एक प्रकारचं काय आहे आयडी आहे, आयडेंटिटी कार्ड आहे. जसं एखादं आपलं आयडी असतं बघा, जसं आपलं आधार कार्ड आहे, तर आधार कार्डवरून काय आहे की आपण आयडेंटिफाय होतो की आपण कोण आहोत, ओके, बिकॉज काय आहे की आपले फिंगरप्रिंट्स किंवा या ठिकाणी डोळ्या जे आहे ते आधारे काय आहे किती तयार केलेलं आहे, मोस्टली काय आहे फिंगरप्रिंट्स आहे, बरोबर. तर हे जे आहे ते तुमचं आयडेंटिफाय करतं, किंवा आय कार्ड जे आहे त्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करतं की तुम्हीच आहात. तशाच पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशनचं जे पहिलं पेज आहे इट इज अ आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, असं कोण म्हटलेलं आहे, नानी पालखीवाला याने म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे पहिलं पेज आहे त्याला या ठिकाणी आपण प्रिएम्बल म्हणतो. आता तसं पाहिलं तर ॲक्च्युअली हे जे पहिलं पेज आहे हे पहिलं पेज या ठिकाणी की तयार करण्याचं जे श्रेय आहे किंवा आताचं जे संविधान आहे, आताच्या संविधानामधलं जे प्रिएम्बल आहे ते म्हणजे काय आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रेझेंट केलेले ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, किंवा त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं उद्दिष्टांचा ठराव, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कॉन्स्टंट असेंब्लीमध्ये संविधान सभेमध्ये मांडले होते. संविधान सभा जे कॉन्स्टंट असेंब्ली, जे कॉन्स्टंट असेंब्लीत काय काम करायचे, एक ते या ठिकाणी मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधान तयार करण्याचं काम करायचे. दुसरं फंक्शन काय असतं, विविध प्रकारचे लॉज असतील ते या ठिकाणी तयार करणे, हे सुद्धा काम काय आहे कॉन्स्टंट असेंब्लीचं असायचं. आता यामध्ये ही जी संविधान सभा जी आहे हे काम करत होते. आणि पहिली की आता आपल्याला कॉन्स्टिट्यूशन तयार करायचं आहे, अजून ड्राफ्टिंग कमिटी तयार झाली नव्हती, बरोबर. तर यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी जी आहे ती नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समिती तयार करण्यात आली. आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारू, आपण उत्तर द्या की ड्राफ्टिंग कमिटी, ओके, ड्राफ्टिंग कमिटी किंवा मराठीत म्हणायचं त्याला मसुदा समिती, मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना कधीची आहे, बरोबर. या ठिकाणी मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना कधीची आहे सांगा, डेट सांगा, मसुदा समिती या ड्राफ्टिंग कमिटी, डेट. हाय नवनाथ, ड्राफ्टिंग कमिटी किंवा या ठिकाणी मसुदा समितीची डेट सांगा. अनवर, व्हेरी गुड, एक्झॅक्टली, बरोबर. या ठिकाणी लवकर लवकर उत्तर सांगा, व्हेरी गुड. 29 ऑगस्ट, एक्झॅक्टली, या ठिकाणी 29 ऑगस्ट 1947, ठीक आहे, आफ्टर आवर इंडिपेंडन्स.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी या ठिकाणी फॉर्म करण्यात आली. आता ही ड्राफ्टिंग कमिटी जी आहे ज्याचे हेड होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ही ड्राफ्टिंग कमिटी जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याचं काम करत होती. पण भारतासाठी कॉन्स्टिट्यूशन तयार करायचं आहे, मग त्यासाठी नेमकं आपल्याला किंवा की कॉन्स्टिट्यूशन तयार करत असताना कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी समोर ठेवायचे आहेत, कोणकोणतं रेझोल्युशन आपल्याला या ठिकाणी समोर ठेवायचं आहे. रेझोल्युशन. आता हा जो शब्द आहे रेझोल्युशन, हा शब्द आपण युजली कधी वापरत असतो, जेव्हा या ठिकाणी 1 जानेवारी असतो, बरोबर. दरवर्षीचं आपलं रिझोल्युशन असतं की या ठिकाणी 1 जानेवारी आपण ठरवत असतो की आपल्याला काहीतरी या ठिकाणी ह्या वर्षामध्ये अचीव करायचं आहे, समथिंग या ठिकाणी काहीतरी आपल्याला किंवा की अचीव करायचं आहे. तर हे जे आहे हे रिझोल्युशन असतं, म्हणजे आपण काहीतरी ठरवलेलं असतं. तसंच आता आपल्याला कॉन्स्टिट्यूशन तयार करायचं आहे, तर मग कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी सुद्धा काही ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, काही तुमचे या ठिकाणी उद्दिष्ट असणं गरजेचं आहे, आणि ते उद्दिष्ट साध्य करणे किंवा या ठिकाणी ते उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी काय फिलफुल करायचे आहेत, तर या ठिकाणी त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन सुद्धा गरजेचं आहे की हे नेमकं तुम्ही जे कॉन्स्टिट्यूशन तयार करणार आहात, बरोबर. मेन काम तर या ठिकाणी हे ड्राफ्टिंग कमिटीचं होतं. तुम्ही जे कॉन्स्टिट्यूशन तयार करणार आहात हे कॉन्स्टिट्यूशन हे नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीचं असेल हे सांगितलं ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजेच आजचं काय आहे, आजचं प्रिएम्बल आहे किंवा आजचं सरनामा आहे, जो या ठिकाणी की आपल्या संविधानामध्ये नेमकं काय आहे, तर संविधान हे आपल्याला कोणत्या प्रकारच्या राष्ट्राचं संविधान तयार करायचं आहे, ते या ठिकाणी की भारत हा कसा आहे, या ठिकाणी डेमोक्रॅटिक असणार आहे, रिपब्लिक असणार आहे, सोवरेन असणार आहे, बरोबर. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या देशातील लोकांना काय आहे, जस्टिस मिळणं गरजेचं आहे, किंवा या ठिकाणी संविधान हे आपल्याला या ठिकाणी न्याय देणार आहे. जस्टिस कसं आहे, या ठिकाणी इकॉनॉमिकल असेल, पॉलिटिकल असेल, सोशल जस्टिस असेल, आर्थिक, सामाजिक, राजकीय जे जस्टिस आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं दिलं जाणार आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये इकॉनॉमिकल जस्टिस हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये काय आहे, युनिटी असणं गरजेचं आहे, इंटिग्रिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फॅटर्निटी सुद्धा महत्त्वाची आहे, बंधुता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचं स्ट्रक्चर किंवा आपला जो देश आहे, इंडिया, हा कसा असणार आहे, हा रिपब्लिक असणार आहे. मराठीत म्हणायचं त्याला गणराज्य. मग आपल्याला या ठिकाणी लोकशाही प्रणालीमध्ये असणार किंवा लोकशाही पद्धतीनं आपलं गणराज्य असणं गरजेचं आहे. मग ह्या गणराज्याचा जो काही प्रमुख असणार आहे, गणराज्य म्हणजे रिपब्लिक किंवा गणराज्य म्हणजे काय, लोकांनी निवडून दिलेला आपला प्रतिनिधी असणार आहे. गणराज्य, लोकांचं राज्य. मग या ठिकाणी आपल्या देशात गणराज्य रिपब्लिक असणार आहे, बरोबर. आपला देश रिपब्लिक असणार आहे. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी जर आपण कंपॅरिझन केलं युके सोबत, तर युके मध्ये काय आहे, मोनार्की आहे, त्या ठिकाणी राजेशाही व्यवस्था आहे, आणि त्या देशाचा जो काही हेड आहे तो राजा किंवा अदरवाईज या ठिकाणी राणी असेल, बाय डिसेंट, वंश परंपरेनं. म्हणजे या ठिकाणी युके मध्ये राजा का बेटा राजाही बनेगा, बरोबर. परंतु भारतात असं आहे का, नाही. या ठिकाणी जो काही लोक निवडून देतील वही राजा बनेगा, आणि आपल्या इथं राजा नाही, तर तो एक प्रकारचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे देशाचा. त्याला आपण या ठिकाणी हेड ऑफ द स्टेट असं म्हणतो, राज्य संस्थेचा प्रमुख, त्याला या ठिकाणी राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट म्हणतात. तर या ठिकाणी मग गणराज्य असणार आहे. तर हे सगळे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्स आहे ते हे पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी आपल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये मांडले. त्याच्यावर डेट असते बघ, आपल्याला या ठिकाणी इथं काय विचारले जाते, की डेट विचारली जाते की कधी मांडण्यात आले, प्रेझेंट करण्यात आले इन कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. तर लक्षात ठेवायचं 13 डिसेंबर 1946 मध्ये. आणि हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे हे कधी या ठिकाणी पास करण्यात आले, त्यामध्ये 22 जानेवारी 1947 ही सुद्धा डेट महत्वाची आहे. म्हणजे प्रश्न असतो की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे कधी या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आले, इन कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. आणि त्याचबरोबर हे जे रिझोल्युशन आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे या ठिकाणी कधी हे जे बिल आहे हे पास झालं, तर या ह्याच्यामध्ये हे बिल पास झालं या ठिकाणी 22 जानेवारी 1947. ठीक आहे. तर आजचं जे काही प्रिएम्बल आहे, तर हे प्रिएम्बल म्हणजेच काय आहे, या ठिकाणी पूर्वीचं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे त्याला सध्या आपण काय म्हणतो, प्रिएम्बल म्हणतो, किंवा त्याचा जो काही क्रक्स उचललेला आहे आणि हे प्रिएम्बल तयार केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे प्रिएम्बल जे आहे इट इज अ आयडेंटिटी कार्ड, जे आता आपण पाहिलं इट इज अ आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावर जे काही प्रश्न विचारले जातात, आपल्याला नेमकं प्रश्न कसे विचारतात, किंवा आपल्याला जे काही एक्झाममध्ये प्रश्न येत असतात तर ते कशाच्या आधारे किंवा या ठिकाणी कोणते प्रश्न विचारले जातात. आता इथं दोन्ही पण आहे बघा, इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी ही जी हे आहे, म्हणजे आपण मराठीमध्ये पण ओपन करू. दिसतंय ना? ठीक आहे.
प्रिएम्बल. आता हे जे प्रिएम्बल आहे, ओके, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं पहिलं जे पेज आहे, ओके, हे पेज काय आहे, त्या ठिकाणी आपलं प्रिएम्बल आहे, सरनामा आहे किंवा उद्देशपत्रिका आहे. ओके, आपल्यावर ह्याच्यावर नेमके प्रश्न काय येत असतात. ठीक आहे, तर काही ठरलेले क्वेश्चन आहेत, त्याच्या बाहेर काही क्वेश्चन येत नाही. ओके, तर क्वेश्चन काय आहे या ठिकाणी, हे जे प्रिएम्बल आहे हे या ठिकाणी हे म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा भाग आहे किंवा या ठिकाणी हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनच्या बाबतीत आपल्याला प्रश्न असतो की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन किंवा उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, ओके, तो कधी पारित करण्यात आला, यावर या ठिकाणी प्रश्न असतो. त्याचबरोबर दुसरं काय आहे ते या ठिकाणी हा जो पहिला शब्द आहे, ओके, वी, ओके, वी द पीपल ऑफ इंडिया, ओके, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही, हा जो शब्द आहे हा या ठिकाणी आपण कोणाकडून घेतलेला आहे, USA कडून. USAच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा काय आहे, पहिला जो शब्द आहे वी, तर हा या ठिकाणी आपण USA कडून घेतलेला आहे. हा एक क्वेश्चन असतो. त्यानंतर आपल्याला सिक्वेन्सवर एक क्वेश्चन असतो, त्यामुळे ही प्रिएम्बल जी आहे आपल्याला पाठ असली पाहिजे. सिक्वेन्स काय असतो, या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्स विचारतील, हे शब्द देतील, सोरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. आता ह्याचा सिक्वेन्स लावा असं म्हणतील, किंवा या ठिकाणी जस्टिस, लिबर्टी आणि इक्वॅलिटी, ह्याचा सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, त्यानंतर हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या ठिकाणी हे जे प्रिएम्बल आहे, हे प्रिएम्बल या ठिकाणी इज इट अ पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन, हा संविधानाचा भाग आहे किंवा नाही, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होतो. की जे प्रिएम्बल आहे फर्स्ट पेज जे आहे ते या ठिकाणी आपल्या संविधानाचा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे की नाही याच्यावर प्रश्न विचारला होतो. आणि देअरफॉर या ठिकाणी काही केसेस आहेत, काही खटले आहेत, तर ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं असतं. देन आपल्याला या ठिकाणी ह्याच्यामध्ये करण्यात आलेली अमेंडमेंट, ओके, 42nd अमेंडमेंट 1976, किंवा की कोणते शब्द जे आहेत इथं ॲड करण्यात आले, 3 शब्द ॲड करण्यात आले होते, तर याच्यावर सुद्धा आपला प्रश्न असतो. ठीक आहे, आणि बेसिकली आपल्याला ही जे कॉन्स्टिट्यूशन मधलं पहिलं पेज आहे त्याच्यामधले जे वर्ड्स आहेत तर हे समजून घेणं गरजेचं आहे की यातला प्रत्येक वर्ड जो आहे तो कन्सेप्च्युअली क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरचा प्रश्न आहे जे आपण घेतोय त्या बाहेरचा काही प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, जे आपण पॉलिटी घेतोय पॉलिटीला पैकीचा पैकी मार्क येतील. इव्हन या ठिकाणी सगळ्या सब्जेक्टमध्ये आपण ती तेवढीच ताकद किंवा तेवढाच क्रक्स आपण देण्याचा प्रयत्न करतोय, जो डेफिनेटली काय आहे रिफ्लेक्ट होत असतो. हे PYQच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पाहता येतो. तुमचं फक्त एकच काम आहे, चॅप्टर झालं की संध्याकाळी काय आहे किंवा की PYQचं जे काही तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा आपण सुद्धा ओरिजिनल तुम्हाला पेपर्सची PDF दिलेली आहे, ओके, ती पहा. अदरवाईज एखादं पुस्तक घ्या. आपण दररोज सांगतोय दररोज होमवर्क आहे की चॅप्टर झाल्यानंतर इमिडिएटली PYQ पहा, सगळे PYQ सॉल्व्ह होतील. जर एखादा PYQ नाही सॉल्व्ह झाला, ओके, एक्स्ट्रा कंटेंट असेल तो या ठिकाणी थोडा पाठ करा, किंवा जर डाऊट असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा विचारा. अदरवाईज या ठिकाणी व्हॉट्सअप करा किंवा या ठिकाणी ॲपला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. ओके, चला आता आपण एक एक शब्द इथं पाहू, इंग्लिशमध्ये पण पाहू, मराठीत पण. ठीक आहे, तर आता यामध्ये उद्देशिका किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी, किंवा की सरनामा म्हणा, प्रिएम्बल म्हणा. ठीक आहे, आता ही जी उद्देशिका आहे यामध्ये पहिलं जे या ठिकाणी ही शब्द आहे वी द पीपल ऑफ इंडिया, हा शब्द आपण कुठून घेतलेला आहे, USA कडून घेतलेला आहे. ठीक आहे, वी, अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा काय आहे वी आहे, आणि अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन हे जगातलं काय आहे ओल्डेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, आणि यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ओके, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. ओके, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी भारत या देशाचे नागरिक आहोत. ओके, वी द पीपल ऑफ इंडिया. आता यामध्ये आपण भारताचे लोक आहोत म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण या ठिकाणी सिटीजन ऑफ इंडिया, ओके, किंवा भारताचे आपण काय आहोत या ठिकाणी नागरिक आहोत, किंवा सिटीजन ऑफ इंडिया आहोत, भारताचे नागरिक, किंवा या ठिकाणी त्याला आपण सिटीजन ऑफ इंडिया असं म्हणतो, भारताचे नागरिक. आता भारताचे नागरिक म्हणजे काय आहे तर भारत या राज्यसंस्थेचे, ओके, इंडिया या राज्यसंस्थेचे आपण काय आहोत या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, किंवा या ठिकाणी भारत या राज्यसंस्थेचे आपण काय आहोत या ठिकाणी सदस्य आहोत. ओके, सदस्य. तर या ठिकाणी नागरिक म्हणजे काय आहे तर भारत या राज्यसंस्थेचा किंवा या ठिकाणी एखाद्या देशाचा, त्या देशाचा, समजा एखादा व्यक्ती काय आहे केनियन आहे, मग केनिया या राज्यसंस्थेचा तो काय आहे नागरिक आहे, किंवा केनिया देशाचा तो सदस्य आहे, देअरफॉर काय आहे तो नागरिक आहे असं आपण म्हणतो. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ओके, म्हणजे या ठिकाणी जे भारतीय आहेत ते भारताचे नागरिक आहेत. ओके, वी द पीपल ऑफ इंडिया, हे या ठिकाणी वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे, ओके, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या
सर्व नागरिकास. ओके, काय म्हटलेलं आहे आपण? वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इनटू अ, आपला देश कसा असणार आहे? सोरिन असणार आहे, सोशलिस्ट असणार आहे, सेक्युलर असणार आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक असणार आहे. ठीक आहे, आता एक एक शब्द आपण इथं बघू. पहिला जो शब्द होता तो काय आहे? वर्ड या ठिकाणी की भारताचे, म्हणजे या ठिकाणी इंडिया जो आहे, इंडिया काय असणार आहे? एक सार्वभौम किंवा सोवरिन नेशन असणार आहे. सार्वभौम किंवा सोवरिनिटी. आता सार्वभौम म्हणजे काय आहे? ते या ठिकाणी आपल्या देशावर कुठल्याही देशाचं काय नसणार नाही, किंवा आपला देश कुठल्याही देशाची कॉलनी असणार नाही, किंवा आपल्या देशावर कुठल्याही देशाचं काय आहे या ठिकाणी, किंवा की एक प्रकारे प्रेशर असणार नाही, किंवा बाहेरचा देश कुठल्याही पद्धतीने आपल्या इंटरनल अफेअर्स असेल किंवा एक्सटर्नल अफेअर्स असेल याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. ओके, त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं? सोवरिन किंवा सार्वभौम म्हटलं जातं. जसं तुम्ही आता अभ्यास करत आहात, तुम्ही या ठिकाणी AMUI किंवा RTOचा अभ्यास करत आहात, तर तुम्ही स्वतः डिसिजन घेतलेला आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला ऑफिसर बनायचं आहे. इट्स युअर ओन डिसिजन. देअरफॉर काय आहे? एक प्रकारची सार्वभौमत्व तुम्हाला सुद्धा आहे. पण खऱ्या अर्थानं भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं भारत जो आहे तो सार्वभौम किंवा सोवरिन कधी झाला होता? 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950ला आपण खऱ्या अर्थानं सार्वभौम झालो. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपण काय झालेलो आहोत? फ्री झालेलो आहोत. आपल्याला फ्रीडम मिळालेला आहे. आता यामध्ये हे आपल्याला फ्रीडम मिळालं, त्याचबरोबर आपल्याला सार्वभौमत्व पण मिळालं होतं, परंतु या ठिकाणी फुल्ली सार्वभौमत्व किंवा या ठिकाणी फुल्ली सोवरिन स्टेट म्हणून आपण या ठिकाणी कधी हे झालो? ते 26 जानेवारी. का? बिफोर दॅट या ठिकाणी आपण की जवळपास 56 पेक्षाही जास्त देशांच्या संविधानाचा आपण कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करत होतो. त्याचबरोबर ब्रिटिशांनी जे काही या ठिकाणी रिफॉर्म केले होते किंवा ॲक्ट तयार केले होते, कायदे तयार केले होते, जे आपण पाहिलं रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरुवात केली होती. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट तो अप टू दी 1947चा इंडिपेंडन्स ॲक्ट. आता हे जे रिफॉर्म त्यांनी तयार केले होते याचा सुद्धा आपण संदर्भ घेत होतो. देअरफॉर काय आहे की आपण या ठिकाणी पूर्ण अर्थाने सार्वभौम नव्हतो, परंतु पूर्ण अर्थाने या ठिकाणी पूर्णपणे सार्वभौम किंवा सोवरिन आपण कधी झालो? 26 जानेवारी 1950 झालो. ठीक आहे, म्हणजे हे झालं सार्वभौम. की आज आपल्या देशाची जर पॉलिसी ठरवायची असेल तर आपण ओन ठरवतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरफिरन्स चालणार नाही. आपली फॉरेन पॉलिसी असू द्या, इंटरनल पॉलिसी असू द्या, हे आपण ठरवणार आहोत. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने काय आहे? इंटरफिरन्स केलं जात नाही, किंवा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं इंटरफिरन्स जे आहे ते या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. ओके, कारण काय आहे? वी आर अ सोवरिन स्टेट. ओके, आपण सोवरिन आहोत. त्याचबरोबर आपण काय आहे? सोशलिस्ट आहोत. ओके, आपण काय आहोत? सोशलिस्ट आहोत, समाजवादी आहोत. आता समाजवादी, सोशलिस्ट या ठिकाणी तसं पाहिलं तर हा जो शब्द आहे हा आपल्या या ठिकाणी की जे मूळ कॉन्स्टिट्यूशन आहे, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये नव्हता. नंतर आपण तो ॲड केला. त्या ठिकाणी कितवी घटना दुसरी? 42nd अमेंडमेंट. आपण 42nd अमेंडमेंट जे आहे, ओके, 42nd अमेंडमेंट, 42nd अमेंडमेंटनुसार आपण या ठिकाणी सोशलिस्ट, ओके, त्यानंतर सेक्युलर अँड या ठिकाणी इंटेग्रिटी. ओके, इंटिग्रिटी हे 3 शब्द आहेत. म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, किंवा त्यालाच या ठिकाणी अखंडता असं म्हणतात. म्हणजे आपण समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी आपण एकात्मता किंवा अखंडता, हे 3 शब्द जे आहेत आपण हे 42nd अमेंडमेंट 1976 मध्ये ॲड केलेले आहेत. बरोबर, 42nd. व्हेरी गुड गौरव. तर यामध्ये आपण ॲड केलं. इथं सुद्धा प्रश्न असतो बघा की 42व्या घटना दुरुस्तीनुसार किंवा 42nd जे अमेंडमेंट आहे यानुसार आपण कोणकोणते शब्द ॲड केलेले आहेत. तर इथं लक्षात ठेवा 42nd नुसार काय आहे? आपण या ठिकाणी हे 3 शब्द ॲड केलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये समाजवादी, सोशलिस्ट, आपली कंट्री कशी असणार आहे? सोशलिस्ट असणार आहे. तसं पाहिलं तर हा जो समाजवादी शब्द आहे तो या ठिकाणी काँग्रेसचं जे आवडीचं अधिवेशन झालं होतं त्यामध्ये आपण समाजवादी समाजरचनेचे तत्व हे स्वीकारलेलं होतं, प्रिन्सिपल, की आपण सोशलिस्ट आहोत किंवा सोशलिस्ट प्रिन्सिपल जे आहे ते फॉलो करणार आहोत. आजही आपण पाहतोय की आपण या ठिकाणी की काही प्रमाणात आपण सोशलिस्ट आहोत. जर आपण आपली इकॉनॉमी पाहिली, आपली अर्थव्यवस्था जर पाहिली तर कशी आहे? आपली मिक्स इकॉनॉमी आहे. आपण मिक्स इकॉनॉमी स्वीकारलेली आहे, ज्याच्यामध्ये की सोशलिस्ट अँड या ठिकाणी कॅपिटलिस्ट या दोघांचं काय आहे? मिक्सचर असतं. समाजवादी आणि भांडवलशाही या दोघांचं जे मिक्सचर आहे त्याला आपण काय म्हणतो? मिक्स अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे आपला देश जो आहे समाजवादी आहे, ज्यामध्ये की समाजाचा विचार करून, कम्युनिटीचा विचार करून सरकार काय करणार आहे? त्यांचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे किंवा पॉलिसीज असतील, स्कीम्स असतील, ते या ठिकाणी काय आहे? तयार करणार. त्यामुळे आपण समाजवादी आहोत, कारण या ह्याच्यामध्ये
समाज महत्त्वाचा आहे. ओके, या ठिकाणी किंवा की त्याला आपण कम्युनिटी किंवा सोसायटी फर्स्ट, नेशन फर्स्ट ज्याला ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो, तेव्हा समाजवादी आहे. ठीक आहे, आपला देश कसा आहे? समाजवादी आहे. नंतर काय आहे या ठिकाणी आपल्याला? आपला देश कसा आहे? सेक्युलर आहे. ओके, धर्मनिरपेक्ष आहे. ओके, सेक्युलर आहे. तर सेक्युलर आहे याचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी आपलं स्टेट जे आहे ते सेक्युलर आहे. आता हे आपण जे पाहतोय ना, हे प्रिएम्बल आहे. याच्यातल्या प्रत्येक गोष्टी आहे ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसते आपल्याला. जसं या ठिकाणी समाजवादी तत्व जे आहेत ते आपल्याला DPSP मध्ये दिसतात. ओके, या ठिकाणी DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यामध्ये या ठिकाणी सरकारचं कर्तव्य आहे, सरकारची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की यामध्ये की लोकांसाठी किंवा या ठिकाणी की ज्याला आपण इक्वल वर्क इक्वल पे म्हणतो. ओके, समान कामाबद्दल समान मोबदला आहे. मग ही जे आहे हे समाजासाठी सरकारनं करणं गरजेचं आहे. तर यातला प्रत्येक जो वर्ड आहे तो आपल्या संविधानामध्ये रिफ्लेक्ट करतो. कारण काय आहे? इट्स आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा इट इज अ इसेन्स, या ठिकाणी इसेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा दुसऱ्या भाषेत इट इज अ क्रक्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, एक प्रकारचं ट्रेलर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जसं आपण एखादा मूवी आहे तर मूवी पाहायच्या अगोदर आपण काय पाहतो? या ठिकाणी फ्रायडेला मूवी रिलीज होतो, तर रिलीज व्हायच्या अगोदर किंवा नंतर सुद्धा आपण आधी ट्रेलर बघतो, अरे मूवी कसा आहे. पण त्या ट्रेलरमध्ये सगळं काही नसतं, पण त्या मूवीमध्ये नेमकं काय आहे हे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आपल्याला समजतं. ओके, देअरफॉर इट इज ऑल्सो या ठिकाणी ट्रेलर ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे की आपल्याला सेक्युलर, आपला स्टेट कसा आहे या ठिकाणी, आपलं राज्य, आपली राज्य संस्था, ओके, किंवा आपला देश, आपलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य, ते या ठिकाणी हे जे स्टेट आहे हे सेक्युलर आहे. ओके, सेक्युलर आहे. इट्स नॉट अ रिलिजियस. काय आहे? काय नाही, आपण या ठिकाणी रिलिजियस नाहीत. म्हणजे आपलं जे स्टेट आहे ते या ठिकाणी धार्मिक नाही, म्हणजे कुठल्या तरी धर्माच्या आधारावर आपला देश तयार केला असं नाही. जसं आज आपण पाहतो देशामध्ये, जगामध्ये, की जसं बांगलादेश आहे किंवा पाकिस्तान आहे, दीज आर दी इस्लामिक नेशन, ज्याला या ठिकाणी मुस्लिम राष्ट्र आपण म्हणतो. कारण काय आहे त्या ठिकाणी, किंवा की ह्या देशांची जी उभारणी झालेली आहे एका पर्टिक्युलर धर्मावर झालेली आहे, मुस्लिम धर्मावर झालेली आहे, त्यामुळं ते मुस्लिम राष्ट्र आहे त्याला म्हणतात. परंतु भारत जो आहे, भारतामध्ये काय आहे, फक्त एकाच धर्माचे लोक राहतात का? नाही. तर या ठिकाणी मेजॉरिटी हिंदूज आहेत, परंतु आपल्या देशामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम्स आहेत, या ठिकाणी शीख आहे, जैन आहे, बौद्ध आहे, ओके, पारसीज आहेत, तर सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. देअरफॉर या ठिकाणी स्टेटचा किंवा आपल्या देशाचा, राज्याचा कुठलाही धर्म नाही. ओके, तर या ठिकाणी ते काय आहे? सेक्युलर आहे. म्हणजे सगळ्या सरकारला जर मदत करायची आहे किंवा सरकारला या ठिकाणी काही मदत करायची असेल तर सगळ्यांना समान मदत करणार आहे. सगळ्याच धर्माने या ठिकाणी काय आहे? समान मदत केली जाते. त्याचबरोबर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कुठलाही धर्म स्वीकारू शकता. ओके, तुम्हाला रिलिजियस फ्रीडम आहे, तुम्ही कुठलाही धर्म अडॉप्ट करा, त्याचबरोबर तो धर्म तुम्ही फॉलो करा, त्याचबरोबर त्याचा तुम्ही प्रचार प्रसार सुद्धा करू शकता. ठीक आहे, ह्याचं जे फ्रीडम आहे ते आपल्या संविधानाने, कॉन्स्टिट्यूशन आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर काय आहे? आपलं स्टेट जे आहे हे कसं आहे या ठिकाणी, कसं आहे तर सेक्युलर आहे. देन आपल्या या ठिकाणी डेमोक्रॅटिक रिपब्लिक, आपला देश. आता या ठिकाणी आपल्या देशाची एक प्रकारे की आपला देश कसा घडवायचा आहे, बरोबर, आपला देश कसा असेल हे सांगितलंय. आपला देश जो आहे, ओके, या ठिकाणी वी द पीपल ऑफ इंडिया, ओके, वी द पीपल ऑफ इंडिया, या ठिकाणी भारताचे, ओके, म्हणजे या ठिकाणी इंडिया काय असणार आहे? इंडिया या ठिकाणी सार्वभौम असणार आहे, सोरेन असणार आहे, इंडिया या ठिकाणी सोशलिस्ट असणार आहे, सेक्युलर असणार आहे. त्याचबरोबर इंडिया काय आहे? हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक असणार आहे. डेमोक्रॅटिक म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी एक प्रकारचं लोकशाही प्रणाली असणार आहे की लोकांनी, जसं डेमोक्रेसीची जर डेफिनेशन आपण पाहिले तर कोणी केली होती? अब्राहम लिंकन यांनी केली होती. टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. ओके, ज्याला लोकशाही म्हणतात. मग यामध्ये लोकशाही राष्ट्र असणार आहे, त्याचबरोबर आपलं लोकशाही गणराज्य, रिपब्लिक आपल्याला घडवायचं आहे. मग आता रिपब्लिक, ओके, गणराज्य कोणाचं राज्य आहे? या ठिकाणी लोकांचं राज्य आहे. आणि लोकांना निवडून दिलेला जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ओके, मग डायरेक्टली असू द्या, इनडायरेक्टली असू द्या. जसं आपल्या देशामध्ये इनडायरेक्टली आपला जो काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो कोण आहे? प्रेसिडेंट असतात. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीचं काय आहे? रिपब्लिक आपल्याला घडवायचं आहे. ओके, या ठिकाणी रिपब्लिक घडवण्याचा आणि सर्व नागरिक, ठीक आहे, आपण काय पाहिलं त्या ठिकाणी, वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉलमली रिझॉल्व टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इनटू अ सोवरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. आता इथं लक्षात ठेवा बघा, प्रश्न काय असतो, हा सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सोवरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक.
ठीक आहे, हा शब्द किंवा हा सिक्वेन्स असेंडिंग डिसेंडिंग असं काहीतरी विचारत असतं. ठीक आहे, सिक्वेन्स आपल्याला महत्वाचा आहे. तर देन या ह्याच्यामध्ये की टू सिक्युअर ऑल इट्स सिटीजन. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढे काय आहे इथपर्यंत आपण पाहिलं. टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक भारतीयाला काय द्यायचं आहे, जस्टिस, लिबर्टी अँड इक्वॅलिटी द्यायची आहे. ओके, तर या ठिकाणी की त्याच्या सर्व नागरिकास, ओके, सर्व नागरिकास म्हणजे काय आहे, या ठिकाणी प्रत्येक देशाच्या नागरिकास किंवा सिटीजनला काय या ठिकाणी आपल्याला जस्टिस असणार आहे. तर जस्टिस किंवा या ठिकाणी न्याय, तर हा जस्टिस कसा आहे, या ठिकाणी सोशल, त्यानंतर इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल जस्टिस आहे. ओके, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जस्टिस, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. ओके, आता सोशल जस्टिस जे आहे, तर सोशल जस्टिस म्हणजे काय, जसं आर्टिकल आपल्याला या ठिकाणी संविधानातील आर्टिकल 17 आहे. ओके, आर्टिकल 17 द अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, ते या ठिकाणी अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी म्हणजे जो अस्पृश्यतेचा अंत झालेला आहे, कुठल्याही पद्धतीने इन एनी फॉर्म जे काही अनटचेबिलिटी आहे ती फॉलो करता येणार नाही. जर ती फॉलो होत असेल तर काय आहे, ते या ठिकाणी कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा ॲक्ट 1989 या अंतर्गत काय आहे, एखाद्या व्यक्तीने जर या ठिकाणी जातीवाचक शिवी दिली किंवा या ठिकाणी अनटचेबिलिटी फॉलो केली तर त्याविरुद्ध काय आहे, त्या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई करता येते. तर या ठिकाणी मग हे काय झालेलं आहे, इट्स अ जस्टिस. या कशा प्रकारचं जस्टिस आहे, सोशल जस्टिस आहे. कारण या ठिकाणी इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे, तर या ठिकाणी लॉ समोर, कायद्यासमोर सगळे काय आहे, समान आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी की जात, धर्म, लिंग, ओके, या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. तर हे सोशल जस्टिस झालं. त्यानंतर या ठिकाणी इकॉनॉमिकल जस्टिस आहे, सामाजिक झालं. आर्थिक न्याय आहे. आता आर्थिक न्याय म्हणजे कसं आहे, त्या ठिकाणी की आपल्याला की समान कामाबद्दल समान मोबदला आहे, DPSP आहे. ओके, या ठिकाणी किंवा की तुम्ही हे म्हणजे तुमच्यामधून एक विद्यार्थिनी हे AMUI झाली, RTO इन्स्पेक्टर झाली, त्याचबरोबर दुसरा एक विद्यार्थी काय आहे, तो सुद्धा AMUI झाला. आता दोघांनाही काय आहे, या ठिकाणी सेम पोझिशन आहे, त्याचबरोबर सेम पोझिशन आहे, सेम पेमेंट असणार आहे. बरोबर, असं आहे का की या ठिकाणी ओके मुलगी आहे त्याच्यामुळे तिला बंदुकीच्या 2-4 गोळ्या कमी द्यायच्या आणि तुम्ही या ठिकाणी काय आहे, की जो मेल आहात तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या जास्त द्यायच्या, असं आहे का, नाही. ओके, पेमेंट अँड पॉवर बोथ आर सेम. ठीक आहे, मग हा जो आहे हा कोणता जस्टिस झाला, जसे इकॉनॉमिकल जस्टिस आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे काय या ठिकाणी गरीब श्रीमंताची जी दरी आहे, ओके, तर ती सुद्धा या ठिकाणी काय आहे, कमी करणं गरजेचं आहे. हे सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं इकॉनॉमिकल जस्टिस आहे. त्यानंतर या ठिकाणी पॉलिटिकल जस्टिस आहे, राजनैतिक न्याय आहे. आता पॉलिटिकल जस्टिस म्हणजे काय आहे, की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे कुठल्याही व्यक्तीला काय आहे, कुठलंही पद धारण करता येतं किंवा कुठलीही पार्टी फॉर्म करता येते किंवा एखाद्याला सरपंच बनता येतं, एखाद्याला या ठिकाणी ओके राष्ट्रपती सुद्धा बनता येतं, आमदार खासदार सुद्धा होता येतं. त्याचबरोबर या ठिकाणी की तुम्हाला किंवा की ज्यांचं एज काय आहे 18 इयर्स आहे, अशा प्रत्येकाला काय आहे, वोटिंगचा अधिकार आहे. मग हा वोटिंगचा अधिकार या ठिकाणी पर्टिक्युलर धर्माच्या आधारावर किंवा या ठिकाणी कुठली तरी कॅटेगरी, कास्ट, ओके, किंवा वर्णा सिस्टीम या आधारावर आहे का, नाही आहे का, नाही. तर या ठिकाणी सगळ्यांनाच काय आहे, पॉलिटिकल जस्टिस आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कुठलीही पार्टी फॉर्म करता येते. ठीक आहे, तर हे झालं जस्टिस. जस्टिस कसा आहे, या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल जस्टिस आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी काय आहे, फ्रीडम आहे. आपल्याला फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे. आता हे जे फ्रीडम आहे हे नेमकं आपल्याला फ्रीडम कशाचं आहे बरं, ओके, आपल्याला फ्रीडम दिलेलं आहे. तर प्रत्येक नागरिकास फ्रीडम आहे. आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन आपल्याला फ्रीडम दिलेलं आहे. तर या ठिकाणी जसं आर्टिकल 19 आहे, आर्टिकल 19 मधलं फर्स्ट आपण एक्झाम्पलमध्ये घेऊ, द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, भाषण देण्याचं स्वातंत्र्य आहे, एक्सप्रेस होण्याचं स्वातंत्र्य आहे. एक्सप्रेस या ठिकाणी म्हणजे अभिव्यक्त होणे. जसं किंवा 2 दिवसापूर्वीच काय आहे, कालच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. कशाच्या विरुद्ध, या ठिकाणी की जे CBT आहे किंवा कॉम्प्युटर बेस्ड जी तुमची एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्याच्या विरुद्ध एक प्रकारे रोष त्यांनी प्रगट केला होता. मग ते काय आहे, या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन हे का करू शकतात, तर या ठिकाणी बिकॉज ऑफ काय आहे, आर्टिकल 19. त्याचबरोबर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट महत्वाचं आहे बघा. ओके, कालच्याच न्यूजमध्ये आहे, बॉम्बे हायकोर्टाचे जे जज आहेत,
बरोबर, बॉम्बे हायकोर्टाच्या जज. आणि या बॉम्बे हायकोर्टाच्या जज समोर एक केस आली होती, हेरिंग आली होती. कशाच्या रिलेटेड? या ठिकाणी अमित शहा यांच्या रिलेटेड या ठिकाणी, किंवा अमित शहा आणि बीजेपी यांच्या रिलेटेड एक हेरिंग आली होती. आणि ही हेरिंग कशा संदर्भात होती? तर या ह्याच्यामध्ये किंवा की एकानं असा दावा केला होता, हे जे अमित शहा आहे, बीजेपी आहे, तर यांच्या विरुद्ध बोलता येणार नाही, किंवा या ठिकाणी किंवा की बीजेपी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद असं म्हणता येणार नाही. ओके, असं या ठिकाणी किंवा असं या ठिकाणी म्हणू नये, अशा प्रकारची ही पिटिशन होते हायकोर्टामध्ये. तर या ठिकाणी हायकोर्टच्या जजनं काय म्हणावं? तर या ह्याच्यामध्ये त्या हायकोर्टाच्या जजनं सांगितलं की तुम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आहात, तर तुम्हाला या ठिकाणी काय आहे की लोकांना तुमचे जर विचार पटत नसेल किंवा तुमच्या पॉलिसीज जर तुम्हाला या ठिकाणी लोकांना पटत नसेल, तर लोक या ठिकाणी काय करणार आहेत? त्यांच्या फिलिंग एक्सप्रेस करणार आहेत. आणि फिलिंग एक्सप्रेस करणं किंवा या ठिकाणी तुमचा विरोध करणं हे त्यांचं या ठिकाणी काय आहे? इट्स देअर फंडामेंटल राईट. त्यामुळं या ठिकाणी ही जी या ठिकाणी पिटिशन होती ही काही डिसमिस करण्यात आली. इट्स या ठिकाणी किंवा की याला काही अर्थ नाही, कारण भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे. फक्त बोलण्याच्या अधिकारामध्ये काय आहे? काही या ठिकाणी हे ज्याला आपण रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतो. रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स हे काही कारणाच्या आधारे सरकार काय आहे? रिस्ट्रिक्शन लावू शकते. जर एखादा व्यक्ती भारताच्या विरोधी काहीतरी बोलत असेल किंवा एखादा व्यक्ती की ज्यामुळे दोन ग्रुप्स आहेत, त्या दोन कम्युनिटीज आहेत, त्या कम्युनिटीमध्ये काय होऊ शकतं? या ठिकाणी दंगल होऊ शकते. असं काही जर भाषण असेल, भडकाऊ भाषण ज्याला आपण म्हणतो, ओके, तर असं करता येणार नाही. परंतु या ह्याच्यामध्ये की सरकारची आलोचना करणे किंवा सरकारचा विरोध करणे किंवा सरकारवर क्रिटिसाइज करणे, क्रिटिसिझम करणे हे या ठिकाणी तुमचा फंडामेंटल राईट आहे. इवन बिफोर द इंडिपेंडेन्स या ठिकाणी किंवा की कोणाला? आता आपण तुम्हाला एक प्रश्न विचारू. बिफोर द इंडिपेंडेन्स या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच, ओके, फ्रीडम ऑफ स्पीच या ठिकाणी किंवा प्रेसचं फ्रीडम असेल, त्याचबरोबर मालमत्तेचं फ्रीडम असेल, ते असलं पाहिजे. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात काय आहे किंवा की कोणत्या व्यक्तीने एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामुळं त्यांना या ठिकाणी काय आहे? मंडालेच्या तुरुंगात, ओके, मंडालेच्या तुरुंगात या ठिकाणी त्यांना डांबण्यात आलं किंवा मंडालेच्या तुरुंगात त्यांना टाकण्यात आलं. त्यानंतर मंडाले या तुरुंगामध्ये त्यांनी काय केलं? गीता रहस्य, ओके, गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. असे कोण? ज्यांनी म्हटलं होतं, ओके, ज्यांनी एक अग्रलेख लिहिला होता की सरकारचं डोकं थाळ्यावर आहे का, असे लिहिणारे सांगा. लवकर लवकर टाईप करा. प्रश्न समजला ना? लवकर टाईप करा. गीता रहस्य, ओके. गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लवकर लवकर, नाहीतर लागले चॅट जीपीटीवर चेक करून टाकताल, ओके. पुढे मंडालेच्या तुरुंगात कोणाला ठेवलं होतं? तर या ठिकाणी कोण आहेत? तर ते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. व्हेरी गुड, ओके. या ठिकाणी कोण म्हणते? सावरकर. अहो, सावरकर नव्हते. सावरकरांना मंडालेत ठेवलं नव्हतं. सावरकरांना तुरुंगात ठेवलं होतं. कुठं? या ठिकाणी हे अंदमान निकोबारमध्ये. अंदमान निकोबारमध्ये त्यांना या ठिकाणी तुरुंगात ठेवलं होतं. तो विषय अलग आहे, ओके. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, बाळ गंगाधर टिळक यांनी या ठिकाणी त्यांचं दोन या ठिकाणी न्यूजपेपर होते. एक होतं मराठा, दुसरं होतं या ठिकाणी
एक होतं मराठा, दुसरं केसरी होतं. ठीक आहे. मराठा जे आहे ते या ठिकाणी इंग्लिशमध्ये होतं आणि जे केसरी आहे ते मराठीमध्ये होतं. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी आग्रह केलेला होता की सरकारचं डोकं थाळ्यावर आहे का, त्यामुळे सरकारने काय केलं, त्या ठिकाणी ह्यांना मंडाल्याच्या तुरुंगात टाकलं आणि त्याच तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो लिहिला. असे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे, त्या ठिकाणी बिफोर द इंडिपेंडन्स आपल्याला या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच नव्हतं, की इंग्रजाच्या विरुद्ध आपण बोलू शकत नव्हतो. जर बोललं तर डायरेक्ट काय आहे, या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जात होतं. जर आज तुम्ही या ठिकाणी असं म्हटलं की सरकारचं डोकं थाळ्यावर आहे का, ओके, तरी सुद्धा या ठिकाणी सरकार काय आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकू शकत नाही. बिकॉज काय आहे, ते या ठिकाणी आपल्याला काय आहे की आपल्याला काय देण्यात आलेलं आहे या ठिकाणी, आर्टिकल 19 नुसार आपल्याला काय आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्याला जे आहे ते या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तर आपल्याला बोलण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. बिकॉज अवर कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे. ठीक आहे. रिया, प्रियंका, ठीक आहे. चला, तर यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, आता या ठिकाणी फ्रीडम जे आहे आपल्याला या ठिकाणी फ्रीडम आहे. तर मग हे फ्रीडम जे आहे हे कशा प्रकारचं फ्रीडम आहे, त्या ठिकाणी आपल्याला फ्रीडम आहे. तर फ्रीडम मध्ये पहिलं आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फ्रीडम ऑफ थॉट. ओके, आपल्याला या ठिकाणी फ्रीडम ऑफ एक्सप्रेस किंवा या ठिकाणी थॉट आपण म्हणू विचार, आपल्याला या ठिकाणी काय आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. ओके, थॉट. ठीक आहे. तुम्हाला काय आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही कुठल्याही कशाही पद्धतीचे विचार करू शकता. ठीक आहे. तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. अँड सेकंड काय आहे, तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एक्सप्रेस करण्याचं स्वातंत्र्य आहे. यू कॅन एक्सप्रेस एनिवे. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही सरकारचा विरोध करणार आहात. ओके, या ठिकाणी तुम्ही तुमच्या फिलिंग्स जे आहेत ते एक्सप्रेस करणार आहात. जर एखादा आदिवासी व्यक्ती आहे किंवा आदिवासी समुदाय आहे, जर त्यांना या ठिकाणी त्यांचं फ्रीडम, त्यांना या ठिकाणी त्यांच्या प्रॉब्लेम ओके एक्सप्रेस करायचे असतील तर काय आहे, ते या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं बाणा असेल किंवा या ठिकाणी भाले असतील, ओके, ॲरोज असतील, ते घेऊन या ठिकाणी सरकारचा विरोध करू शकता. ओके, देअरफॉर काय आहे, त्या ठिकाणी एक्सप्रेशन इन एनी वे. ओके, एखादा व्यक्ती काय करू शकतो, कार्टून काढू शकतो, कार्टून काढेल किंवा एखादं अग्रलेख लिहील किंवा एखादं एडिटोरियल लिहील, तर हे सुद्धा काय आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. परंतु याच्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि हे स्वातंत्र्य जे आहे हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय आहे या ठिकाणी, विश्वास आणि श्रद्धा. आता ह्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे आपल्याला. ओके, आपल्याला काय त्या ठिकाणी की लिबर्टी आहे. ओके, आपल्याला स्वातंत्र्य आहे. लिबर्टी ऑफ थॉट, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. एक्सप्रेशन, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. या ठिकाणी बिलीफ अँड फेथ. ओके, विश्वास आणि या ठिकाणी की ज्याला आपण बिलीफ, फेथ अँड वर्शिप. आता यामध्ये बिलीफ अँड फेथ मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर काय आहे, आपल्याला या ठिकाणी विश्वास आणि श्रद्धा, बिलीफ अँड फेथ. ओके, तर आता हे दोन शब्द आहेत बघा, विश्वास आणि श्रद्धा. ओके, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी बिलीफ अँड या ठिकाणी हे ज्याला आपण याच्यामध्ये एक तर बिलीफ म्हणतो अँड फेथ असं म्हणतो. ठीक आहे. आता यामध्ये हे मराठीत आपण पाहू, एक तर काय आहे, विश्वास म्हणजे काय आहे आणि श्रद्धा म्हणजे काय आहे. ठीक आहे. आता जसं या ठिकाणी की तुमचा स्वतःवर काय आहे, विश्वास आहे. बरोबर, तुमचा स्वतःवर विश्वास आहे आणि एखादा दगड असेल, लोंढा असेल, देव असेल, एखादी मूर्ती असेल, ओके, तर याच्यावर काय आहे, या ठिकाणी आपला काय आहे, आपली श्रद्धा आहे. किंवा आई वडिलावर काय आहे, तुमची श्रद्धा आहे. बरोबर, स्वतःवर विश्वास आहे. MPSC वर, बरोबर, MPSC वर काय आहे, MPSC वर काय असणार आहे, तर या ठिकाणी MPSC वर याच्यामध्ये काय आहे, श्रद्धा आहे का, नाही. या ठिकाणी आपल्याला MPSC वर काय आहे, विश्वास आहे की ते आपल्याला हे करणार आहे. किंवा अजून एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ की समजा एक्झाम्पल मध्ये की तुम्ही तुमचा पेपर आहे, उद्याच्याला पेपर आहे आणि या ठिकाणी की असं अज्युम करा की या ठिकाणी टुमॉरो काय आहे, उद्याच्याला सॅटरडे आहे. सॅटर्डेला तसं युजली पेपर संडेला असतो, तरी आपण सॅटर्डेला घेऊ. तर सॅटर्डेला पेपर आहे आणि तुम्ही ज्या रस्त्यानं जाता, ओके, त्या रस्त्यानं तुम्ही जाता, त्या रस्त्याला काय आहे, या ठिकाणी एक मंदिर आहे बघा. एक मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे हे कशाचं आहे, तर या ठिकाणी हे शनिदेवाचं मंदिर आहे. ठीक आहे, शनिदेवाचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या रस्त्यानं दररोज जात असता आणि आता काय आहे, नेमकं या ठिकाणी तुम्हाला काय आहे, एक्झाम आहे. आता एक्झामला तुम्ही जात असताना तुमचं सेंटर या ठिकाणी आहे, इथं सेंटर आहे तुम्हाला. ठीक आहे. आता यामध्ये या रोडनं जात असताना तुम्ही काय करणार आहात, या ठिकाणी बाकी शनिदेवाला तर आपण बायपास करू शकत नाही. बरोबर,
तर काय करणार तुम्ही या ठिकाणी, बाकी ज्यांची श्रद्धा आहे ते, ओके. तर या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, बाकी शनी देवाला जाल, बरोबर, शनी मंदिराला जाल, त्यांना या ठिकाणी तेल टाकाल किंवा या ठिकाणी जे काय आहे नारळ फोडाल आणि काय म्हणाल या ठिकाणी, बाकी माझा पेपर जो आहे तो चांगला जाऊ दे. ठीक आहे. मग आता हे जे आहे शनी मंदिर असेल किंवा कुठलाही, ओके, अल्लाह असू द्या किंवा या ठिकाणी बाकी म्हणजे कुठलाही हे येशू असू द्या, तर ह्याच्यावर काय आहे या ठिकाणी तुमची काय आहे एक प्रकारची श्रद्धा आहे, तुमची काय आहे श्रद्धा आहे. पण पुढे गेलात तुम्ही आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पेपर सॉल्व्ह करायला सेंटरमध्ये गेला. आता पेपर सॉल्व्ह करते वेळेस तुमच्याकडे काय आहे या ठिकाणी तुमचा स्वतःवर विश्वास आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी किंवा की विश्वास स्वतःवर आहे, तर या ठिकाणी श्रद्धा काय आहे या ठिकाणी बाकी कोणावरही असू शकते. ठीक आहे. आईवडिलावर काय आहे आपली श्रद्धा आहे, त्यांचा आपल्यावर काय आहे विश्वास आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मग आपल्याला स्वातंत्र्य कशाचं आहे, तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आहे, कोणावर श्रद्धा ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या बाबा बुवावर सुद्धा श्रद्धा ठेवू शकता, कोणतरी चिठ्ठीवाले बाबा, ओके, कोणतरी या ठिकाणी पट्टी काढणारे बाबा, त्याच्यावर सुद्धा तुमचा विश्वास असू शकतो. ठीक आहे. कोणावर विश्वास असू शकतो म्हणजे श्रद्धा असू शकते. ठीक आहे. तर यामध्ये विश्वास आणि श्रद्धा या दोघांचंही काय आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे. अँड या ठिकाणी वर्शिप म्हणजे उपासना, वर्शिप म्हणजे काय आहे तुम्ही कुठल्याही जाती धर्माला फॉलो करू शकता, कुठल्याही धर्माचं काय आहे तुम्ही या ठिकाणी वर्शिप करू शकता, ओके, प्रेयर करू शकता किंवा या ठिकाणी की त्याचा प्रचार सुद्धा करू शकता. हे कोण दिलेलं आहे, हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशननं दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला काय आहे या ठिकाणी हे फ्रीडम आहे. तर फ्रीडम कोणकोणत्या प्रकारचं आहे, फ्रीडम विचार करण्यात, फ्रीडम ऑफ थॉट, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, या ठिकाणी फ्रीडम ऑफ फेथ, ओके, आणि या ठिकाणी बिलीफ पण आहे, फेथ आहे, बिलीफ आहे, अँड या ठिकाणी वर्शिप आहे. विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं काय आहे आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी काय आहे समानता आहे, इक्वेलिटी आहे. आता या ठिकाणी समानता आहे, इक्वेलिटी, तर ही समानता किंवा इक्वेलिटी जे आहे ज्याला आपण या ठिकाणी इक्वेलिटी काय आहे स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी, ओके, स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी जी आहे याची आपल्याला काय आहे या ठिकाणी ही समानता आहे. दर्जाची आणि संधीची समानता आहे. दर्जा या ठिकाणी स्टेटस, आपल्याला या ठिकाणी काय आहे स्टेटस, याची सुद्धा काय आहे या ठिकाणी समानता आहे. सगळ्यांचा स्टेटस काय आहे समान, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की कुठल्याही प्रकारचं गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जाणार नाही, म्हणजे सगळ्याचं स्टेटस काय आहे समान असणार आहे. त्याचबरोबर संधी या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी, सगळ्यांनाच ऑपॉर्च्युनिटी आहे. जसं आज तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन करताय, अभ्यास करताय, परत प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी आहे, प्रत्येकाला संधी या ठिकाणी मिळणार आहे. तर हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे. ओके. तर आपल्याला या ठिकाणी समानता आहे, इक्वेलिटी आहे, ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी आहे. नंतर या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, ओके, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. ओके. आता यामध्ये नेमकं आपल्याला ही जी फॅटर्निटी आहे, ओके, तर ही फॅटर्निटी कशी आहे तर आपल्याला काय करायचं आहे अँड टू प्रमोट अमंग देम ऑल. फॅटर्निटी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी बंधुता, ओके, बंधुभाव जोपासायचा आहे. जसं आपण म्हणतो या ठिकाणी हिंदी चीनी भाई भाई, म्हणजे या ठिकाणी काय आहे जो चीनी जो आहे किंवा या ठिकाणी त्याला आपण हे म्हणतो एनिमी म्हणतो, ओके, तर आपला चीनी जो आहे, ओके, किंवा चायना जो आहे आपला काय आहे एक प्रकारचं शत्रू राष्ट्र ज्याला आपण म्हणतो, ओके. तसं तर शत्रू राष्ट्र नाही, पाकिस्तानच फक्त शत्रू राष्ट्र आहे, परंतु या ठिकाणी चायनानं सुद्धा काय आहे आपल्यावर आक्रमण केलेलं आहे. आता यामध्ये आपण तरी सुद्धा चायनाला काय म्हणतो हिंदी चीनी भाई भाई म्हणतो, ओके. तर या ह्याच्यामध्ये आपल्या देशात जर विचार केला मग या ठिकाणी काय आहे मुस्लिम्स असतील, हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, सिख असतील, जैन असतील, हे सगळे या ठिकाणी जाती धर्माचे लोक काय आहे एकत्र राहतात. ह्यांच्यामध्ये काय असणं गरजेचे आहे फॅटर्निटी असणं गरजेचे आहे, बंधुता असणं गरजेची आहे. आता ही जी फॅटर्निटी आहे, ओके, ती असणं गरजेची आहे. फॅटर्निटी अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, काय आहे व्यक्तीची प्रतिष्ठा, ओके, काय तर या ठिकाणी व्यक्तीची प्रतिष्ठा ही महत्वाची आहे. या ठिकाणी इंडिव्हिज्युअल डिग्निटी महत्वाची आहे, ओके, आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधील आर्टिकल आहे आर्टिकल 21, ओके. आर्टिकल 21 काय आहे तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी लाईफ टू पर्सनल लिबर्टी दिलेली आहे. आता ही जी लाईफ टू पर्सनल लिबर्टी आहे तर लाईफ टू पर्सनल लिबर्टी म्हणजे काय आहे जीवन जगण्याचा अधिकार आहे, ओके. आर्टिकल 21 लाईफ टू पर्सनल लिबर्टी, जीवन जगण्याचा अधिकार, आणि ते पण कसं आहे रिस्पेक्टफुल जीवन जगण्याचा अधिकार आहे, गरिमापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे, रिस्पेक्टफुल.
तर हे जे आहे हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे किंवा तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि या ह्याच्यामध्ये किंवा की तुम्हाला ऑक्सिजन घेण्याचा अधिकार आहे. जर सरकार या ठिकाणी प्रदूषण करत असेल किंवा सरकार कंट्रोल करत नसेल प्रदूषण, तर या ठिकाणी सरकारनं ते करणं गरजेचं आहे, बरोबर. त्याचबरोबर आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पूर येत आहे, ते सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी तुमचं चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत. तर व्यक्तीची प्रतिष्ठा इथं महत्त्वाची आहे. द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल इज इम्पॉर्टंट अँड या ठिकाणी द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन. तर आपल्याला या ठिकाणी एक प्रकारची युनिटी, ज्याला आपण काय म्हणतो, एकता असं म्हणतो. युनिटी मराठीत काय म्हणायचं आहे, एकता. तर एकता, जसं काल जो काही मोर्चा निघाला विद्यार्थ्यांची, त्याच्यामध्ये काय दिसली आपल्याला, एकता दिसली, बरोबर. तर दुसऱ्या बोलला काय आहे या ठिकाणी, इंटिग्रिटी आहे. इंटिग्रिटी म्हणजे काय आहे, एकात्मता, किंवा दुसऱ्या भाषेत मराठीत त्याला म्हणतात अखंडता. हा शब्द आपण 42nd अमेंडमेंट 1976 नुसार ऍड केला होता. इंटिग्रिटी, इंटिग्रिटी म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जसं आपण युनिटी म्हटलं, ओके, युनिटी म्हणजे काय आहे, किंवा की या ठिकाणी एकता. जसं तुम्ही लहानपणी ऐकलं असेल बघा, की सर जे आहे ते मुलाला काय करतात, एक या ठिकाणी हे देतात, काडी देतात, किंवा या ठिकाणी एक स्टिक देतात, आणि ते स्टिक काय आहे, त्याला तोडायला होतात, तो इझिली तोडतो, बरोबर. नंतर 2 देतात, देन अगेन या ठिकाणी तो कट करतो किंवा तोडतो. त्यानंतर या ठिकाणी द बंडल ऑफ स्टिक त्याला देतात, ओके, एक बंडल दिलं जातं. आता बंडल जे आहे त्याला तोडता येत नाही, तर हे काय आहे, या ठिकाणी मॉरल ऑफ द स्टोरी काय होती, ते युनिटी होती, ओके. देन सेकंड इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे काय आहे, तर आपल्या देशामध्ये या ठिकाणी किंवा की आपण जम्मू काश्मीर पासून, ओके, तर या ठिकाणी जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आपण काय आहे, तर विविध जाती धर्माचे, विविध धर्म किंवा या ठिकाणी विविध कल्चर असलेले लोक आपण एकत्र राहतो. म्हणजे या ठिकाणी काश्मीरचं कल्चर अलग आहे, कन्याकुमारीचं कल्चर अलग आहे, नॉर्थ ईस्टचं कल्चर अलग आहे, गुजरातचं कल्चर अलग, महाराष्ट्राचं कल्चर अलग, साऊथचं कल्चर अलग, ठीक आहे. त्या ठिकाणी विविध या ठिकाणी जे काय आपण खानपान जो आहे किंवा जेवण जे आहे, बरोबर, तर फूड जे आहे, विविध प्रकारचं फूड या ठिकाणी आपण प्रिझर्व करतो अलग अलग याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये. जसं तुम्ही नॉर्थ ईस्टला गेले तर मोमोज खातात, आणि महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्राचं या ठिकाणी ओके फेमस डिश कोणतं आहे बरं, सांगा. ओके, महाराष्ट्राचं फेमस डिश कोणतं, किंवा या ठिकाणी महाराष्ट्राची कल्चरल या ठिकाणी थाळी, किंवा त्याला आपण या ठिकाणी कल्चरल जेवण कोणतं आहे महाराष्ट्राचं, सांगा. तसं या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये मोमोज आहेत, गुजरातमध्ये डिफरंट आहे, राजस्थानमध्ये आहे, शिंदे, स्नेहा, व्हेरी गुड. स्वप्नील, काय पुरणपोळी, व्हेरी गुड. एक्झॅक्टली, बरोबर. नवनाथ, बरोबर आहे. येस येस, बरोबर आहे. ओके, तर चला, सर्वांनाच माहीत आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट या ठिकाणी काय आहे, की आपल्याला इंटिग्रिटी आहे, ओके, इंटिग्रिटी ऑफ नेशन म्हणजे एकात्मता महत्वाची आहे. इन आवर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली दिस 26 नोव्हेंबर 1949 डू हेअर अडॉप्ट इनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपण हे जे संविधान आहे हे कोणा प्रत किंवा कोणाला अर्पण करीत आहोत, तर आमच्या संविधान सभेत या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत, ओके, अँड अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे आपलं जे संविधान आहे या ठिकाणी हे वडापाव, अरे कोण आहे वडापाववाले, ओके, ठीक आहे, आपण खातो, तर ठीक आहे. आता यामध्ये स्वतः परत अर्पण करीत आहोत. हिमालय वडापाव आवडतो काय की, ठीक आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील ऑन दिस चॅप्टर पर्टिक्युलरली, ते काय होणार आहे की 2-4 क्वेश्चन जे येतील ते आपण हे जे डिस्कस केलेलं आहे त्यावर. आता आपण थोडं या ठिकाणी ह्याला ओव्हरलुक करू की नेमकं काय काय सांगितलेलं आहे. जे आता आपण डिस्कस केलेलं आहे तेच आपल्याला एकदा रिकॅप घ्यायचं आहे, ठीक आहे. समजलं इथपर्यंत, समजलं? एनी डाऊट, समजलं का? येस नो टाईप करा. जे आपण वर्ड घेतलेले आहे ते परत एकदा आपण रिवाइज करू. इथपर्यंत समजलं? हो. स्वप्नील, ओके. अजून लवकर लवकर टाईप करा.
प्रियंका, प्रशांत, ओके, डाऊट नाही ना कोणाला? व्हेरी गुड. चला प्रशांत, विष्णू, ओके, चला ठीक आहे. आता यामध्ये की आपण पहिला जो शब्द पाहिला होता वर्ड, तो या ठिकाणी सार्वभौम होता. ओके, सॉव्हरेन होता. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपण एकदा जस्ट ओव्हरलुक करू परत एकदा. त्यामध्ये सार्वभौम म्हणजे काय आहे की कुठलाही देश आपल्यावर कंट्रोल करणार नाही, जे आपल्याला सार्वभौमत्व दिसतं, बरोबर. परंतु मुद्दा दुसरा उपस्थित राहतो की मग भारत हा सार्वभौम आहे, तर मग भारत जो आहे हा कॉमनवेल्थ नेशन, ओके, कॉमनवेल्थ नेशनचा काय झाला या ठिकाणी सदस्य झाला 1949 मध्ये. आणि हे जे कॉमनवेल्थ नेशन्स आहेत, तर कॉमनवेल्थ नेशन म्हणजे काय आहे? ज्यांच्यावर कोणाचं राज्य होतं? युकेचं राज्य होतं. असे या ठिकाणी 53 जे नेशन्स आहेत ते, त्या देशामध्ये भारताचा समावेश आहे. त्या या ठिकाणी संघटनेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये भारताचा समावेश झाला. आता हे जे आहे हे काही ब्रिटन बाय फोर्स आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फोर्स केलं नाही. आपण या ठिकाणी ऑन युअर ओन आवर डिसिजन, ओके, आपलं स्वतःचं डिसिजन होतं की आपण राष्ट्रकुलमध्ये गेलो. त्यानंतर आपण या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचा सदस्य सुद्धा झालो 1945 मध्ये. तर हे जे आहे हे सदस्य होणं म्हणजे याचा अर्थ काय? सॉव्हरेनिटी या ठिकाणी पूर्ण खतम होणं असं होत नाही. तर या ठिकाणी आपण आपल्या स्वतःहून त्या संघटनेमध्ये काय झालेलो आहोत की आपण या ठिकाणी सदस्यत्व घेतलेलं आहे. त्याने आपण समाजवादी पाहिला. आता ह्याच्यामध्ये 1955 ला जे आवडी अधिवेशन झालं होतं आणि या आवडी अधिवेशनामध्ये आपण सोशलिस्ट जे प्रिन्सिपल आहे हे या ठिकाणी आपण स्वीकारलं होतं. आणि समाजवादामध्ये सुद्धा काय आहे? लोकशाही समाजवाद. आपल्या देशामध्ये काय आहे? लोकशाही समाजवाद आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था बघितली की आपल्या देशात खाजगी आणि या ठिकाणी ज्याला आपण कॅपिटलिस्ट आणि समाजवादी, म्हणजे सरकार सुद्धा आहे, खाजगी व्यक्तीचे सुद्धा कारखाने आहेत आणि सरकारचे सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साम्यवादी. आता साम्यवादी जसं एक्झाम्पलमध्ये चायना आहे, त्यामध्ये ते काही उत्पादनाचे सर्व घटक, ओके, उत्पादनाचे सर्व घटक म्हणजे काय आहे? या ठिकाणी लँड असेल, लेबर असेल, ओके, त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल असेल आणि या ठिकाणी एंटरप्रिनर असेल किंवा उद्योगपती असेल. या ठिकाणी की हे जे आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे सगळेचे जे आहेत या ठिकाणी उत्पादनाचे घटक, म्हणजे एखादी वस्तू तयार करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक लागतो. ओके, तर हे सगळे कोणाच्या मालकीचे असतात? त्या ठिकाणी सरकारच्या मालकीचे असतात. तर ही व्यवस्था जी आहे ती आपल्याला साम्यवादी व्यवस्था दिसते. त्यानंतर आपण सेक्युलर हा शब्द बघितला. त्या ठिकाणी पहिल्यांदा सेक्युलर हा जो शब्द आहे हा जॉर्ज जेकब हेलिओक याने या ठिकाणी हा यूज केला होता. जॉर्ज जेकब हेलिओक याने हा शब्द यूज केला होता. त्यानंतर या ठिकाणी 42nd अमेंडमेंट आपण बघितली. 42nd अमेंडमेंट, तर या ठिकाणी 3 शब्द आपण ऍड केले. सोशलिस्ट, ओके, समाजवादी, सोशलिस्ट, त्यानंतर सेक्युलर यूज केला अँड या ठिकाणी इंटिग्रिटी जो आहे हे 3 शब्द आपण ऍड केले. त्यानंतर याच्यामध्ये आपण डेमोक्रेसी, लोकशाही पाहिली की लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, आपल्या देशात लोकांची सत्ता आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकशाहीचे तर या ठिकाणी 2 प्रकार आहेत. आपण एक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणू. डायरेक्ट डेमोक्रेसी काय आहे? तो या ठिकाणी स्वित्झर्लंड जे आहे हे डायरेक्ट डेमोक्रेसी आहे, ज्याच्यामध्ये की राज्यकारभारामध्ये जनतेचा सहभाग जो आहे डायरेक्टली या ठिकाणी जनता जी आहे त्यामध्ये इंटरफेअर करत असते सरकारच्या कारभारामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी डेमोक्रेसीचे देर आर 2 टाइप्स. इनडायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये जर पाहिलं तर एक संसदीय व्यवस्था जी आपल्या देशामध्ये आहे, ओके, भारतामध्ये अध्यक्षीय व्यवस्था जी आहे, जी अमेरिका असेल, श्रीलंका यामध्ये आपल्याला दिसत. आणि हा जो या ठिकाणी पार्लमेंटरी फॉर्म आहे किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, ते आपण या ठिकाणी पार्लमेंटरी फॉर्म जो आहे तो युके कडून घेतलेला आहे. आणि यामध्ये पार्लमेंटरी फॉर्म मध्ये काय आहे? प्रौढ मतदार, ओके, अडल्ट फ्रँचाईज आहेत, म्हणजे प्रौढ मतदार ज्याचं वय 18 आहे. त्यानंतर या ठिकाणी किंवा की नियतकालिक निवडणुका किंवा की दर 5 वर्षाने काय आहे की निवडणुका होत असतात. द डिझॉल्युशन ऑफ हाऊसेस होत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी किंवा की रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं राज्य आहे, त्या फ्रीडम ऑफ स्पीच, ओके, किंवा या ठिकाणी व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे आणि या ठिकाणी जी न्यायव्यवस्था आहे, ज्युडिशरी आहे, त्या ज्युडिशरीला काय आहे? फ्रीडम आहे. तर काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ते दिसतात. देन रिपब्लिक, आपला देश कसा आहे? रिपब्लिक आहे. ओके, तर या ठिकाणी की आपल्या देशामध्ये जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे किंवा आपले हेड ऑफ द स्टेट आहे ते प्रेसिडेंट आहेत. आपण लोकांमार्फत इनडायरेक्टली काय करत असतो? निवडत असतो. आणि अमेरिकेच्या बाबतीत काय आहे? डायरेक्ट प्रेसिडेंटची निवड केली जाते फॉर 4 इयर्स. आपल्या इथं प्रेसिडेंट इनडायरेक्टली पद्धतीने आहे, या ठिकाणी 5 इयर्स आहे. आणि युके मध्ये काय आहे? मोनार्की आहे, राजा किंवा राणी यांच्या मार्फत काय आहे की इथं जो राजा किंवा राणी याचा हेड असणार आहे त्या देशाचा. त्यानंतर आपण जस्टिस बघितलं, ओके, सोशल, पॉलिटिकल अँड
या ठिकाणी सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल जस्टिस पाहिलं, लिबर्टी पाहिली, आपल्या या ठिकाणी लिबर्टी आहे, आपल्याला थॉट, ओके, या ठिकाणी कशाची लिबर्टी आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, एक्सप्रेशन आहे, त्याचबरोबर या ठिकाणी की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आहे, ओके, बिलीफ काय आहे तुमचं, कोणावर बिलीफ आहे, त्याचबरोबर या ठिकाणी विश्वास असेल, श्रद्धा आहे, त्याचबरोबर वर्शिप कोणाची करायची, हे सगळ्याचं स्वातंत्र्य आपल्याला कॉन्स्टिट्यूशननं दिलेलं आहे. त्याचबरोबर जी लिबर्टी आहे, स्वतंत्रता आहे, ओके, लिबर्टी आहे, त्याचबरोबर इक्वॅलिटी आहे, या ठिकाणी पॅटर्निटी आहे, ते हे कोणाकडून घेतलेले आहे, आपण फ्रेंच राज्य क्रांती, ओके, 1789 ते 1799 जी फ्रेंच राज्य क्रांती. त्यानंतर इक्वॅलिटी आहे. आता इक्वॅलिटी काय आहे, समानता आहे, तर या ठिकाणी कायद्यासमोर समानता, जसं या ठिकाणी सिव्हिल इक्वॅलिटी आहे. सिव्हिल इक्वॅलिटी म्हणजे काय आहे की याच्यामध्ये सर्व व्यक्ती काय आहे, समान आहेत. जसं की ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी झाली, अस्पृश्यतेचा अंत करण्यात आला आणि ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी झाल्यानंतर जे लोकांना किंवा आपल्याला जे राईट्स मिळाले त्यालाच या ठिकाणी काय म्हणतात, सिव्हिल राईट्स असं म्हणतात. ओके, नागरी हक्क, सिव्हिल राईट्स. सिव्हिल राईट्स म्हणजे काय, तर ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी झाल्यानंतर जे आपल्याला राईट्स मिळाले त्याला सिव्हिल राईट्स म्हणतात किंवा नागरी हक्क म्हणतात. म्हणजे हे व्यक्ती हा या ठिकाणी व्यक्तीची प्रतिष्ठा इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ओके, तर हे आपण पाहिलं. त्यानंतर यामध्ये कायद्यासह समानता आहे, अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी की अबोल्युशन ऑफ टायटल आहे. कुठल्याही प्रकारचं पूर्वी असायचं बघा या ठिकाणी राजा महाराजा, ओके, अशा प्रकारचे टायटल्स असायचे, परंतु आता तसे टायटल असणार नाहीत, एक्सेप्ट सरकारची जी सर्वोच्च पदं आहेत, जसं भारतरत्न आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, पद्मश्री आहे, तर हे एक्सेप्शन्स आहेत. ओके, तर हे झालं या ठिकाणी किंवा की सिव्हिल इक्वॅलिटी आहे. पॉलिटिकल इक्वॅलिटी सुद्धा आहे किंवा की तुम्हाला या ठिकाणी कुठलीही प्रकारची पार्टी काढता येते, कोणतीही पार्टी काढता येईल, त्याचबरोबर तुम्हाला स्वतः सुद्धा उभा राहता येईल, इलेक्शन या ठिकाणी किंवा तुम्हाला नॉमिनेशन सुद्धा भरता येईल, त्याचबरोबर तुम्हाला वोटिंग सुद्धा करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल इक्वॅलिटी आहे, आर्टिकल 39 आहे, पुरुष आणि महिला आणि पुरुषांना दोघांनाही काय आहे, समान कामाबद्दल समान वेतन आहे. जसं आपण पाहिलं, एक आरटीओ मुलगी झालेली आहे, दुसरा आरटीओ काय आहे, मुलगा, दोघांनाही काय आहे, समान वेतन असेल, समान या ठिकाणी राईट्स असणार आहे. ओके, देन या ठिकाणी फॅटर्निटी आहे. आपल्याला फॅटर्निटी कुठे दिसते, जसं आर्टिकल 51 मध्ये आहे की आपल्याला प्रत्येक नागरिकामध्ये धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयामध्ये काय आहे, सामंजस्य आणि बंधुभाव हे आपल्याला या ठिकाणी आपली फंडामेंटल ड्युटीमध्ये दिसते. त्यानंतर आता त्यामधला शेवटचा जो भाग आहे की प्रस्ताविकेबद्दल आपल्याला काही किंवा की कोणाचे काही थॉट्स विचारले जातात, क्रिटिसिझम किंवा थॉट विचार, त्यामध्ये के.एम. मुन्शी म्हणतात. के.एम. मुन्शी काय म्हणतात, आता हे जे प्रिएम्बल आहे, प्रस्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही याचा काय आहे, होरोस्कोप आहे. इट इज अ होरोस्कोप आवर सोवरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक. ओके, ते एक प्रकारचा होरोस्कोप किंवा होरोस्कोप म्हणजे कुंडली आहे. जसं आपली या ठिकाणी काय आहे की कुंडली बघितली जाते, विशेषतः कधी बघितली जाते, जेव्हा लग्न जमवायचं असतं तेव्हा या ठिकाणी कुंडली बघितली जाते. बऱ्याच जणांची कुंडली जुळत नाही, बरोबर, असं काहीतरी असतं. म्हणजे कुंडली म्हणजे काय किंवा की त्या व्यक्तीचं काय आहे स्वभाव काहीतरी कळत असेल. तसंच पद्धतीनं या ठिकाणी इट्स अ होरोस्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. प्रिएम्बल इट इज अ सोवरेन डेमोक्रेटिक जो काही देश आहे, ओके, तर त्या देशाचे काय आहे, एक प्रकारचं होरोस्कोप आहे असं म्हणणारे हे के.एम. मुन्शी. तुम्हाला विचारतात असं कोण म्हटलेलं आहे. देन सेकंड, पंडित ठाकूरदास भार्गव हे काय म्हणतात, या ठिकाणी द प्रिएम्बल, प्रस्ताविका आपल्या घटनेतील सर्वात या ठिकाणी द व्हॅल्युएबल पार्ट आहे, मौल्यवान पार्ट आहे. इट्स अ या ठिकाणी इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, इट इज सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इट इज द की ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा या ठिकाणी हे घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य काय आहे, स्केल आहे. म्हणजे आपल्याला की संविधान जे आहे, तर संविधान काय आहे, एक प्रकारचं सोल आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं सोल आहे. काय आहे, या ठिकाणी सोल आहे, ज्याला आपण या ठिकाणी प्रस्ताविका असं म्हणतो, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर हे काही या ठिकाणी प्रस्ताविकेबद्दल काय आहे आपण थॉट्स बघितले. आता यामधला शेवटचा जो भाग आहे, ठीक आहे, या चॅप्टरचा शेवटचा भाग आहे, तो शेवटचा भाग म्हणजे काय आहे, तर आपण प्रिएम्बल बघतोय. ओके, प्रिएम्बल. आता हे जे प्रिएम्बल आहे, इट इज द फर्स्ट पेज ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचं पहिलं पेज जे आहे ते या ठिकाणी प्रिएम्बल आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी, इज इट अ प्रिएम्बल इज अ पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ओके, इट इज अ पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर या ठिकाणी हा प्रिएम्बल हा घटनेचा भाग आहे किंवा नाही, हा प्रश्न निर्माण झाला. आणि
घटनेचा भाग आहे किंवा नाही याचा अर्थ काय होतो, जर ह्याच्यामध्ये जर प्रिएम्बल इट इज अ पार्ट इट सेल्फ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जर असं असेल तर काय आहे, प्रिएम्बल मध्ये बदल करता येतात. ओके, बदल करणं म्हणजे अमेंडमेंट करता येतात. अँड इफ देर इज इट इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ओके, इट इज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यू कॅन अमेंड, यू कॅन या ठिकाणी आपण त्याला काय करू शकतो, चेंज करू शकतो, अल्टर करू शकतो. ओके, बट इफ इट इज नॉट द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जर ते संविधानाचा भागच नसेल तर वी कॅन नॉट चेंज एनिथिंग. ओके, किंवा या ठिकाणी आपल्याला काही त्याच्यातलं बदलता येणार नाही. ओके, ज्या पद्धतीने समजा हे या संदर्भात काही केसेस आहेत. ओके, काय केसेस आहेत तर आपण पहिली केस बघू, ते म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी हे बेरुबारी युनियनचा खटला. आता ही जी बेरुबारी युनियन आहे, ओके, तर बेरुबारी युनियन खटला 1960. आता बेरुबारी जो आहे, ओके, बेरुबारी, ओके, हा जो आहे हा बेरुबारी हा काय होता, हा प्रोव्हिन्स होता, हा प्रांत होता जो पूर्वी भारताकडे होता. ओके, हा प्रोव्हिन्स भारताकडे होता, परंतु नंतर तो कोणाला देण्यात आला, पाकिस्तान, सध्याचा काय आहे या ठिकाणी बांगलादेश आहे. ओके, बांगलादेश, त्याला जो प्रांत आहे किंवा प्रोव्हिन्स जो आहे तो बांगलादेशला देण्यात आला. का देण्यात आला, कारण ह्या बेरुबारी प्रांतामध्ये काय होतं बघा, ह्या बेरुबारी प्रांताच्या बाबतीत असं होतं की समजा इकडे कोण आहे, पाकिस्तान आहे आणि आताचा बांगलादेश ईस्ट पाकिस्तान, आणि दुसरं आहे इंडिया आहे. आता यामध्ये काही लोकांचे घरं जे आहेत ते या ठिकाणी असत होते आणि त्यांची शेती जी आहे ती इकडे असायची. म्हणजे घर इथं आहे, शेती पाकिस्तानमध्ये आहे, बरोबर. काही लोकांचं या ठिकाणी इकडे घर असेल तर ह्यांची शेती इंडियामध्ये होते. त्याचबरोबर काही लोकांच्या घरामधून सुद्धा काय आहे या ठिकाणी आपली जी बॉर्डर लाईन आहे ती गेली होती. म्हणजे या ठिकाणी एक रूम पाकिस्तानमध्ये, दुसरी रूम भारतामध्ये. ओके, आता यामुळे काय झालं होतं की हे जे लोक बॉर्डर एरियातले लोक आहेत हे या ठिकाणी हे प्रॉब्लेम मध्ये होते. मग आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे काय आहे की मग भारत सरकारनं काय केलं की ठीक आहे बुवा की आपण हा जो भूप्रदेश आहे हा कोणाला देऊन टाकू, या ठिकाणी की हा कोणाला दिला, या ठिकाणी हा पाकिस्तानला हा भूप्रदेश दिला. आता भूप्रदेश दिल्यानंतर या ठिकाणी ही केस क्रिएट झाली, ज्याला म्हणतात या ठिकाणी बेरुबारी युनियनची केस. का, बिकॉज एनी लँड किंवा एखादा भूप्रदेश जर दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर त्याला या ठिकाणी काय करावं लागतं, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावीच लागते. ओके, इट्स अ मस्ट. जसं एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी रिसेंटची जर आपण बघितलं 100वी अमेंडमेंट, ओके, 100वी घटना दुरुस्ती, 100 अमेंडमेंट जी आहे 100वी घटना दुरुस्तीच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी इंडिया अँड बांगलादेश द ट्रान्सफर ऑफ टेरिटरी झालेला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ टेरिटरी झालेली आहे. मग त्याच्यामुळे काय आहे की जर एखादा भूप्रदेश आपण दुसऱ्या देशाला देणार असाल तर आपल्याला काय आहे, अमेंडमेंट करणं हे मस्ट आहे. ओके, करावीच लागते. परंतु यामध्ये तसं झालेलं नव्हतं. सरकारनं या ठिकाणी डायरेक्ट जो भूप्रदेश आहे तो पाकिस्तानला देऊन टाकला. त्यामुळे ही केस झाली सुप्रीम कोर्टमध्ये. आता ह्या केसमध्ये किंवा या खटल्यामध्ये काय सांगण्यात आलं, बेरुबारी युनियनमध्ये काय सांगितलं की या ठिकाणी हे जे प्रिएम्बल आहे, ओके, प्रिएम्बल इट इज नॉट पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. बेरुबारी युनियनमध्ये सांगितलं की प्रिएम्बल इज नॉट पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर ते पार्टच नसेल, ओके, तर आपल्याला काय आहे त्यात बदल करता येणार नाही. समजा एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी काय आहे किंवा की हा आपला अंगठा आहे, ठीक आहे. आता यामध्ये की ह्या अंगठ्याला काहीतरी इजा झाली, ओके, काहीतरी लागलं आणि या ठिकाणी ब्लडिंग होत असेल तर दुसरा जो अंगठा आहे तो या ठिकाणी खूप खुश होतो का, किंवा या ठिकाणी हे जे आहे हे ब्रेन खुश होतं का, नाही. तर या ठिकाणी इथं इजा झाली त्याचा अर्थ काय आहे, हा सुद्धा काय आहे किंवा की सेन्सेस क्रिएट होतात की नाही, अरे या ठिकाणी इथं काहीतरी आपल्याला मलमपट्टी करणं गरजेचं आहे, बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ काय आहे, बॉडी. ओके, बॉडीचा हा पार्टच आहे. पण या ठिकाणी आपला अंगठा नसता दुसऱ्याचा अंगठा असेल तर या ठिकाणी तो काय आपला बॉडीचा पार्ट नाही. त्यावेळेस आपण काय आहे की तेवढं लक्ष देत नाही. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलं की ही जी प्रस्ताविका आहे, प्रिएम्बल आहे, इट इज नॉट पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन, देअरफॉर या ठिकाणी अल्टरेशन किंवा अमेंडमेंट चालणार नाही. ओके, अमेंडमेंट होणार नाही. हो, अमेंडमेंट होणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा इट इज नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे प्रस्ताविका हा घटनेचा भाग नाही. देअरफॉर यू कॅनॉट बी अल्टर, यू कॅनॉट बी अमेंडमेंट, असं सांगण्यात आलं बेरुबारी. सिंपल प्रश्न असतो की कुठल्या म्हणजे कुठल्या खटल्यामध्ये किंवा कुठल्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय सांगण्यात आलं, इट इज नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर सेकंड केस आली ती म्हणजे या ठिकाणी केशवानंद भारती वर्सेस केरळ राज. आता हे केशवानंद भारती जे होते हे या ठिकाणी एक
प्रकारचे साधू होते, ठीक आहे, आणि ह्यांनी ती केस टाकली होती की ती केस कशाच्या बाबतीत होती किंवा की जे ट्रस्ट आहे त्यांची संपत्ती भारत सरकारकडे घेतली जाईल अशा संदर्भात, म्हणजे राज्य सरकारकडे घेतली जाईल अशा प्रकारचं काही या ठिकाणी मॅटर होतं. तर त्या संदर्भाची ही केस होती केशवानंद भारती. आता ह्या केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य विरुद्ध केरळ राज्य जे आहे 1973 ची केस आहे. या केसमध्ये सांगितलं की या ठिकाणी प्रस्ताविका या ठिकाणी किंवा प्रेएम्बल इट इज अ पार्ट ऑफ द आवर कॉन्स्टिट्यूशन, इट इज इसेन्शियल पार्ट ऑफ द आवर कॉन्स्टिट्यूशन असं सांगितलं. आता हा इसेन्शियल पार्ट आहे याचा अर्थ काय आहे, त्या ठिकाणी इट कॅन बी अल्टर, इट कॅन बी अमेंडमेंट. त्यामुळं या ठिकाणी काय करण्यात आलं की 42nd अमेंडमेंट करण्यात आली 1976 आणि वी कॅन ॲड 3 वर्ड्स सेक्युलर, सोशलिस्ट, सेक्युलर अँड या ठिकाणी इंटिग्रिटी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे 3 शब्द जे आहेत ते आपण ॲड केले बिकॉज ऑफ दी कोणते केस, तर या ठिकाणी बेरुबारी. कोणती केस आहे, केशवानंद भारती केस. बेरुबारीमध्ये सांगितलं होतं इज नॉट पार्ट ऑफ द आवर कॉन्स्टिट्यूशन, हा प्रस्ताविका आपला भाग नाही, परंतु या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये केशवानंद भारतीने सांगितलं इट इज अ पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळं आपण अमेंडमेंट केली. देन सेम LIC ऑफ इंडिया 1955 सेम जे केशवानंद भारतीमध्ये सांगितलं की प्रिएम्बल इट इज अ पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर इथं फिनिश होतो. समजलं, काही डाऊट, हा चॅप्टर इथं फिनिश होतो. नेक्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात करू. काही डाऊट असेल तर विचारा. या चॅप्टरवरचा कोणताही जर प्रश्न आला तर या ठिकाणी ह्या लेक्चरमधून हा कव्हर झालेला आहे. ओके, डाऊट आहे का विचारा. डाऊट नसेल नेक्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात करू. लेक्चर समजतंय ना. लेक्चर तुमच्या भाषेमध्ये, आता बरेच जण इंग्लिश मीडियमवाले पण आहेत, तर आय होप की तुम्हाला ठीक आहे समजत असेल. यस प्रशांत, PDF जे आहेत ऑलरेडी टाकलेल्या आहेत, PDF ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आणि या PDF मध्ये इंग्लिशमध्ये पण आहे. ओके, म्हणजे आता ही जी PDF आहे ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये पण आहे, सेम मॅटर मराठीमध्ये आहे, सेम मॅटर इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे, तर ह्या PDF अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता आपण पुढचा जो चॅप्टर आहे, आता आपण कोर कॉन्स्टिट्यूशनला सुरुवात करतोय. आतापर्यंत काय आहे, आपण काय काय बघितलं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं, त्याने मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघितलं, द फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघितलं अँड प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघितलं. आता नेक्स्ट यस ओके, कोण पल्लवी, इंग्लिशच्या नोट्स पण आज अपलोड करतो. ओके, हो सर, कंटिन्यू करा, समजलं. ओके, विशू व्हेरी गुड. ओके, प्रशांत सर PDF आहे का. येस, PDF टाकलेली आहे, PDF दिलेली आहे. अँड अजून एक महत्त्वाचं आहे, ओके, प्लीज कन्फर्म द टायमिंग. ओके, तर टायमिंग ऑलरेडी कन्फर्म. ओके, आपण या ठिकाणी एक 75 डेजचं शेड्यूल दिलेलं आहे ते पहा. ओके, अक्षय फक्त आजच आले का पहिल्यांदा, तर टायमिंग कन्फर्म आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणते लेक्चर्स असतील हे पण कन्फर्म आहे. ओके, ते एकदा 75 डेजचं जे लेक्चर आहे ते बघा, तुम्हाला समजून जाईल की कोणकोणते लेक्चर्स असणार आहेत आणि कधी संपणार सगळं शेड्यूल दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही 75 डेजचा टाइम टेबल दिला ना, हिमालया पाहिलं नाही का, अपलोड केलेला आहे व्हिडिओ, जरा पहा, ऑलरेडी इज देअर. PDF आहे का या म्हणजे तिथं आपल्याला या ठिकाणी काय दिलेली आहे, एक इमेजवर सगळा टाइम टेबल दिलेला आहे. पहा, 75चं शेड्यूल दिलेलं आहे, काय संपणार आहे. अँड एव्हरी संडेला टेस्ट असेल. ठीक आहे, आणि या संडेची जी टेस्ट आहे, संडेची टेस्ट, ओके, संडे टेस्ट विथ होमवर्क. ओके, टेस्ट अँड होमवर्क. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, जाऊ द्या. ओके, टेस्ट अँड होमवर्क हे तसा मी तुम्हाला मेसेज सुद्धा करणार होतो. टेस्ट अँड होमवर्क, टेस्ट अँड होमवर्क काय आहे, संडेचा दिस संडे हे टेस्ट काय आहे, तर टेस्ट असणार आहे पॉलिटी, जे या ठिकाणी फ्रायडेपर्यंत जे काही शिकवलं जाईल, फ्रायडेपर्यंत जे काही शिकवलं जाईल
म्हणजे आता उद्या, ठीक आहे, उद्या पण लेक्चर आहे. 3 डेज काय असणार आहे, पॉलिटी असणार आहे, आणि 3 डेज जे आहे जॉग्राफी असणार आहे. ठीक आहे, मग 3 डेजमध्ये जे पॉलिटी शिकवलेलं आहे किंवा आतापर्यंत जे पॉलिटी झालेलं आहे ते, जॉग्राफी या ठिकाणी आतापर्यंत अप टू डे जे जॉग्राफी झालेलं ते, अँड मॅथ जे या ठिकाणी या फ्रायडेपर्यंत जे मॅथ होईल ते. ठीक आहे, या सगळ्यावर या ठिकाणी 100 क्वेश्चन असतील. 100 क्वेश्चन विल बी इन मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. ओके, बोथ क्वेश्चन असतील. हे झालं या ठिकाणी टेस्ट. ठीक आहे, टेस्टचं शेड्यूल झालं. दुसरं नेक्स्ट काय आहे या ठिकाणी, नेक्स्ट आहे संडेचा होमवर्क. होमवर्क काय आहे, आणि हे लिहित पण चला. ओके, असं नाही की उगं ऐकतच बसताय. आपल्याला शॉर्टकटमध्ये पास व्हायचंय, तर शॉर्टकटमध्ये पास होण्यासाठी तुम्ही बॅच लावलेली आहे, तर थोडं ग्राउंड वर्क सुद्धा करा. सोबत थोडं लिहित पण चला की काय आपण तुम्हाला टार्गेट दिलेले आहे, नाही तर परत तुम्ही उद्या विचारणार. ठीक आहे, आमचं तर या ठिकाणी टार्गेट ठरलेलं असतं की तुम्हाला संडेला पेपर आहे, आम्ही तो पेपर तयार करतोय. आणि फॅकल्टीज पेपर तयार करते. मी जसं माझ्याकडे पॉलिटी आहे मीच करणार, मॅडमकडे जॉग्राफी आहे मॅडमच देणार, आणि सर मॅथ देणार आहे. ठीक आहे, तर आता यामध्ये संडेचा होमवर्क काय आहे, तर तुम्हाला PYQs पाहिजे आहेत. कशाचे PYQ पाहिजे आहे, त्या ठिकाणी पॉलिटीचे PYQ, पॉलिटी PYQ. ग्रुप बी आणि सीचं एक PDF दिलेली आहे, ऑलरेडी PDF टाकलेली आहे. इवन दो आपण या ठिकाणी त्याला संध्याकाळी मी परत काय करतो, या ठिकाणी एक फोल्डर तयार करतो, ऑलरेडी आहे त्यात फोल्डर तयार करतो, आणि त्या फोल्डरमध्ये PDF असेल, जी PDF प्रिंट काढायची आहे. PDF इन इंग्लिश मराठी, ओरिजिनल क्वेश्चन आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये आयोगाचे, ग्रुप बी अँड सीचे सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आणि पॉलिटीचं साधारण 6 आवर्सचा सेमिनार मी घेतला होता. ओके, ते सेमिनार जो आहे तुम्ही त्याला संडेलाच पाहायचा आहे. ओके, तो संडेचा सेमिनार जो आहे ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे, तो संडेला पहा. विथ या ठिकाणी प्रिंट काढून समोर ठेवून त्याचं या ठिकाणी नोट डाऊन करा. तेवढं जर केलं, जसं इकॉनॉमिक्स आपण तुम्ही आता गेल्या आठवड्यात इकॉनॉमिक्स फिनिश केलेलं आहे संडेला, या संडेला पॉलिटी करा, नेक्स्ट संडेला दुसरा विषय आपण देऊ. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी 6 संडेमध्ये सगळं काही फिनिश होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये पॉलिटी कव्हर करायचं आहे तुम्हाला येणाऱ्या संडे. हे जरी कव्हर केलं तर 2-4 मार्क एका दिवसात काय होतात. ठीक आहे, समजलं. चला, होमवर्क अँड टेस्ट समजलं ना, लिहित पण चला. ओके, आणि मित्रांना पण रेफरन्स द्या, कारण क्वालिटी कंटेंट आपण देतोय. ओके, आम्ही सांगणं पण योग्य नाही, पण क्वालिटी कंटेंट आहे आणि खूप कमी फीमध्ये आपण हे देतोय. ठीक आहे, त्यामुळं मित्रांना सुद्धा रेफरन्स द्यायला विसरू नका. ठीक आहे, तुमच्यामधूनच आम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचू. ओके, चला कंटिन्यू करू का, यस नो टाईप करा. ओके, आर्टिकल फर्स्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये नेक्स्ट चॅप्टर आहे इंडिया अँड इट्स टेरिटरी. इंडिया अँड इट्स टेरिटरी, आर्टिकल फर्स्ट. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 1 to 395 आर्टिकल आहे, बरोबर. जे जर सिक्वेन्सनुसार पाहिले तर काय आहे, 1 to 395 आर्टिकल आहे. अँड या ठिकाणी किंवा करंटली टोटलमध्ये जर पाहिलं तर 448 आर्टिकल आहेत, बरोबर, 448. आणि बाय नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 395, 1 to 395. आता यामध्ये फर्स्ट जे आहे तर आपल्याला आर्टिकल फर्स्ट पासून सुरुवात करायची आहे. आर्टिकल फर्स्ट जे आहे, आर्टिकल फर्स्ट काय आहे, इंडिया दॅट इज अ भारत. ओके, इंडिया दॅट इज भारत, इट्स अ युनियन ऑफ स्टेट. इंडिया दॅट इज अ भारत. ओके, इंडिया दॅट इज अ भारत. ओके, इट्स अ युनियन ऑफ स्टेट. युनियन ऑफ स्टेट्स. ओके, काय आहे इंडिया, काय आहे, राज्यांचा संघ आहे, राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट. ओके, तर इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया आणि भारत एकच आहे. तसं पाहिलं तर इंडिया हा जो शब्द आहे ते या ठिकाणी संविधान सभेमध्ये, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये हा इंडिया शब्द ठेवणारे कोण आहेत, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी हा शब्द ठेवला, म्हणजे संविधान सभेमध्ये इंट्रोड्यूस केला होता इंडिया. आणि त्यांचं पंडित जवाहरलाल नेहरूचं एक बुक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये काय आहे की इंडस रिव्हर जे आहे किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे त्यामधून हा इंडिया शब्द आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या इंडस रिव्हरच्या बाजूला राहणारे सिंधूचं इंडस आणि त्यामध्ये राहणारे हे जे इंडियन्स आहेत असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये
लक्षात ठेवायचं फक्त पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा प्रस्ताव मांडला होता इंडियाच्या बाबतीत. तर मग त्याच आधारे हा इंडिया हे नाव ठेवलं. इंडिया दॅट इज भारत. इंडिया भारत एकच आहे. ठीक आहे. तर आणि भारत किंवा इंडिया हे काय आहे, या ठिकाणी युनियन ऑफ स्टेट आहे. आता युनियन ऑफ स्टेट म्हणजे काय आहे, राज्यांचा संघ आहे. राज्यांचा संघ आहे. ओके, राज्यांचा संघ म्हटलेला आहे. नॉट अ, या ठिकाणी फेडरेशन ऑफ स्टेट, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. ओके, या ठिकाणी ओके नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट किंवा या ठिकाणी त्याला संघ राज्य ओके असं नाही. तर भारत काय आहे, इट्स अ युनियन ऑफ स्टेट आहे, नॉट या ठिकाणी फेडरेशन ऑफ स्टेट. पण आपण इनडायरेक्टली काय केलेलं आहे, तर फेडरेशनच जे आहे ते फॉलो केलेलं आहे. आणि हे फेडरेशन हा जो शब्द आहे किंवा ही जी फेडरेशन सिस्टीम आहे ही कुठून आपण अडॉप्ट केलेली आहे, तर अमेरिकेची फेडरल सिस्टीम. पण अमेरिकेची फेडरल सिस्टीम आणि भारताची फेडरल सिस्टीम यामध्ये आपल्याला काय आहे, डिफरन्स दिसतो. कारण अमेरिका जो आहे हा फेडरेशन ऑफ स्टेट आहे. कारण अमेरिका हा 50 स्टेट ओके, अमेरिकेचे 50 स्टेट काय आहे, एकत्र आले ओके बाय ट्रिटी किंवा या ठिकाणी कराराद्वारे एकत्र आले. त्यांनी तयार केला USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पण आता भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी भारत आणि भारताचे किती राज्य आहेत, ओ सॉरी, भारत माझा देश, सर्व भारतीय, आपण बांगलादेश पण घेतला. ठीक आहे. भारत या ठिकाणी 28 किती आहेत, 8 जे 28 राज्य आणि काय आहेत 8 युटीज आहेत. 28 and 8 आहे. तर यामध्ये हे जे 28 राज्य किंवा 8 युटी यांनी मिळून भारत किंवा ह्या सगळ्यांनी मिळून भारत तयार केलाय का, नाही. तर या ठिकाणी भारताने ओके, भारताने या ठिकाणी हे तयार केले बिकॉज द ओनली रिझन इट इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज. ओके, फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज किंवा प्रशासकीय कारणासाठीच आपण काय केलेलं आहे, तर याचं फॉर्मेशन केलेलं आहे, स्टेटचं फॉर्मेशन केलेलं आहे. ओके, फक्त आंध्र प्रदेशच्या बाबतीत जर पाहिलं तर आंध्र प्रदेश वॉज अ फर्स्ट लिंग्विस्टिक स्टेट तयार करण्यात आलं 1953 मध्ये. वाय, बिकॉज हे पोट्टी श्रीरामुल्लू हे जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी 56 दिवस आंदोलन केलं आणि त्या दरम्यान काय झालं की त्यांचा मृत्यू झाला. या कारणानं आपण काय आहे, नाईलाजानं केंद्र सरकारनं हे आंध्र प्रदेश जे आहे तेलुगू राष्ट्र किंवा तेलुगू देशम किंवा तेलुगू बोलणाऱ्या लोकांचा समुदाय किंवा प्रदेश, त्याला या ठिकाणी आंध्र प्रदेश असं म्हणतात. तर याचं फॉर्मेशन करण्यात आलं. परंतु त्यानंतर कुठलेही राज्य या ठिकाणी लिंग्विस्टिक बेस किंवा भाषा आधारावर तयार करण्यात आलेलं नाही. ओके, तर आपण काय केलेलं आहे, देशानं राज्य तयार केलेले आहेत, राज्यानं मिळून देश तयार केलेला नाही. आणि अमेरिकेच्या बाबतीत काय, सगळे राज्य एकत्र आले बाय ट्रिटी आणि त्यांनी ते USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तयार केला. आता यापैकी जर समजा एक्झाम्पलमध्ये यापैकी जर न्यूयॉर्क आहे एक्झाम्पलमध्ये, न्यूयॉर्कला वाटलं की आपल्याला काय करायचं आहे, इथून बाहेर पडायचं आहे. न्यूयॉर्कला वाटलं की आपल्याला अमेरिकेमधून बाहेर पडायचं आहे, तर त्या न्यूयॉर्कला अमेरिकेमधून बाहेर पडता येतं. ओके, बाहेर पडता येतं. त्यासाठी फक्त काय आहे, या ठिकाणी अमेरिकेचं जे काँग्रेस आहे म्हणजे पार्लमेंट आहे, त्या काँग्रेसमध्ये सभागृहाच्या दोन्हीही सभागृहामध्ये हाऊसेसमध्ये काय आहे की ते बिल पारित करावं लागतं स्पेशल मेजॉरिटीनं. आणि त्यानंतर UK जो आहे ओके, या ठिकाणी न्यूयॉर्क जो आहे तो बाहेर पडू शकतो. बट भारताच्या बाबतीत तसं नाही. समजा महाराष्ट्रानं हे प्रपोजल मांडलं की नाही आम्हाला आमचा देश अलग द्या, ओके, राज्य नाही, आम्हाला आमचा देश बनवायचा आहे, तर तसं करता येणार नाही. ओके, कारण हे जे आहेत हे बाय ट्रिटीद्वारे आपण तयार झालेलो नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी की भारत जो आहे तर हा युनियन ऑफ स्टेट आहे, राज्यांचा संघ आहे, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. बट इवन दो आपली सिस्टीम कशी आहे, फेडरेशनच आहे. मग फेडरेशन म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी फेडरेशन म्हणजे काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट असणार आहे अँड स्टेट गव्हर्नमेंट असणार आहे. द सेपरेशन ऑफ पॉवर असणार आहे, सेपरेशन ऑफ ऑथॉरिटी असणार आहे. जसं एक्झाम्पलमध्ये 7th जी सूची आहे किंवा शेड्यूल आहे, 7th शेड्यूलमध्ये काय आहे, तर या ठिकाणी सेंटर, त्याला आपण सूची म्हणतो केंद्र सूची. दुसरं या ठिकाणी स्टेट सूची आहे, बरोबर. त्यानंतर राज्य सूची अँड थर्ड या ठिकाणी काय आहे, कॉन्करंट लिस्ट आहे. तर असं आपण लिस्ट जे आहे ते डिवाइड केलेले आहेत 7th शेड्यूलमध्ये.
तर इथं सुद्धा काय आहे, जर सेंट्रल लिस्ट असेल तर केंद्र सरकार कायदे करू शकतं, स्टेट लिस्ट असेल तर स्टेट सरकार कायदे करू शकतं, कॉन्क्रीट असेल त्या ठिकाणी की समवर्तसूची त्याला म्हणतात, बोथ सेंटर अँड स्टेट त्याच्यावर कायदे करू शकतं. तर इट इज द या ठिकाणी पॉवर जे आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर आहे, डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी आहे, तर हे सगळं फेडरेशनमध्ये आहे. तर आपला देश जो आहे तो फेडरल आहे, बट इट्स काय आहे, इट्स अ डिव्हिजन ऑफ पॉवर. एक्झॅक्टली स्वप्नील, एक्झॅक्टली डिव्हिजन ऑफ पॉवर सुद्धा आहे जे आपल्याला इथं दिसतं. तर भारत हा आहे इस राज्यांचा संघ आहे किंवा युनियन ऑफ स्टेट आहे. आता यामध्ये आर्टिकल फर्स्ट जे आहे, ओके, आर्टिकल फर्स्ट आपल्याला काय सांगतं यामध्ये, की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट म्हटलेलं आहे, राज्यांचा संघ म्हटलेला आहे. ओके, अँड द स्टेट अँड इट्स टेरिटरी देअर ऑफ शॅल बी एज अ स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. आता याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट शेड्यूलमध्ये की आपल्या देशामध्ये राज्य किती आहेत. ओके, फर्स्ट शेड्यूलमध्ये येतं राज्य आणि ड्युटीज हे जे आहेत त्या फर्स्ट शेड्यूलमध्ये येतात. त्यानंतर याच्यामध्ये टेरिटरी, आता आर्टिकल 1 काय आहे, आर्टिकल 1 सांगतं भारत, ओके, इंडिया दॅट इज भारत युनियन ऑफ स्टेट राज्यांचा संघ आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपलं टेरिटरी किंवा द इंडियन टेरिटरी किंवा भारताचा भूप्रदेश म्हणजे काय आहे, तर भारताचा भूप्रदेश म्हणजे काय आहे, या ठिकाणी 28 राज्य स्टेट. दुसरं युटीज आहेत, या ठिकाणी किती युटीज आहेत, ही 8 युटीज आहेत. अँड या ठिकाणी द टेरिटरी दॅट मे बी ॲक्वायर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲट एनी टाइम. ओके, त्यामध्ये ते अशा प्रकारची टेरिटरी जे काय असू शकते किंवा की भविष्यात भूसंपादित केला जाईल असा भूप्रदेश, म्हणजे भविष्यात जो काही भूप्रदेश मिळू शकतो. म्हणजे समजा भारतानं पाकिस्तानवर आक्रमण केलं आणि त्यांचं कराची जर आपण हे केलं, जिंकलं, तर ते कराची कुठं लिहावं लागणार आहे आपल्याला, ऑटोमॅटिक आर्टिकल 1 मध्ये येणार आहे, कारण इथं स्पेस आपण ठेवलेला आहे. ओके, इथे या ठिकाणी आपण हे जे रिकामा स्पेस ठेवलेला आहे हे ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे की जर आपण एखाद्या वेळेस ॲक्वायरेस किंवा या ठिकाणी बाय वॉर असेल किंवा एखाद्याने आपल्याला गिफ्ट टेरिटरी दिली तर त्याचा समावेश कुठे करायचा आहे, ते ऑटोमॅटिक काय होतं या ठिकाणी आर्टिकल 1 मध्ये त्याचा समावेश होतो. ठीक आहे, आर्टिकल 1. जसं एक्झाम्पलमध्ये की सिक्कीम जे आहे, ओके, सिक्कीम, तर हे सिक्कीम जे स्टेट आहे हे पूर्वी कोणाचं होतं, तर या ठिकाणी चोग्याल डायनेस्टी. ओके, चोग्याल डायनेस्टी, डायनेस्टी म्हणजे राजवट. चोग्याल एक राजा होता, ह्या चोग्याल डायनेस्टीची जे काही टेरिटरी आहे ती सिक्कीम होती. नंतर ती भारतामध्ये सहभागी झाली तर आर्टिकल 1 मध्ये आलं. त्यानंतर या ठिकाणी आर्टिकल 2 नुसार त्याला आपण काय केलं, राज्याचा दर्जा दिला. ठीक आहे, तर हे सिक्कीमच्या बाबतीत आहे. तर आर्टिकल 1 जे आहे तर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला टेरिटरी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे आर्टिकल 1 आताच आपण पाहिलं, भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे काय, घटक राज्ये 8, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश, ओके, 8, अँड या ठिकाणी संपादित केली जातील असे अन्य, म्हणजे ॲक्विजिशन, फ्युचरमध्ये ॲक्विजिशन जे होईल त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, हे अन्य राज्यक्षेत्र असं म्हणतो. बरोबर आहे. या ठिकाणी सिक्कीम स्वप्नील 1975. व्हेरी गुड. त्यानंतर की आपला देश जो आहे आपण पाहिलं की काय म्हटलेलं आहे, इट्स अ युनियन ऑफ स्टेट म्हटलेलं आहे, राज्यांचा संघ म्हटलेला आहे. इट्स अ युनियन ऑफ स्टेट, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. मग यामध्ये फेडरेशन आणि युनियन ऑफ स्टेट जे आहे याच्यामध्ये आपण फरक पाहिला की अमेरिकेसारखं आपलं जे काय फेडरेशन आहे ते नाही, भारताचं फेडरेशन डिफरंट आहे, इट्स अ युनियन ऑफ स्टेट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये युनियन ऑफ स्टेट आहे, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. हां, ठीक आहे. आर्टिकल 1, आर्टिकल 1 लक्षात आलं, कशाच्या बाबतीत आहे, इंडिया अँड इट्स टेरिटरी. इंडिया म्हणजे काय, भारत आहे, इट्स अ युनियन ऑफ स्टेट. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एखादी भूप्रदेश आपल्या देशाला मिळाला, ओके, तर आपण तो या ठिकाणी ऑटोमॅटिक काय होणार आहे, आर्टिकल 1 मध्ये तो इन्सर्ट होणार आहे. म्हणजे इंडियन टेरिटरी, टेरिटरी म्हणजे काय, तर भारताचा भूप्रदेश म्हणजे काय आहे, लँड असेल किंवा या ठिकाणी किंवा की समुद्राची टेरिटरी असेल. तर हे जे आपण नॉटिकल मेलमध्ये काउंट करतो, जसं 200 नॉटिकल मेल, ओके, 200 नॉटिकल मेल, तर आपला एक्सक्लुझिव्ह जो एरिया आहे समुद्रामधला, म्हणजे 200 नॉटिकल मेलपर्यंत आपण काय आहे किंवा की एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, म्हणजे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा मासेमारी करू शकतो. ओके, तर आता यामध्ये आर्टिकल 2 आपल्याला बघायचं आहे. आर्टिकल 2, आता आर्टिकल 2 आपल्याला काय सांगतं, तर आर्टिकल 2 आहे तर की जर एखादा भूप्रदेश, आर्टिकल 2 काय आहे, तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट, हे इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. ओके, न्यू स्टेट, न्यू स्टेट म्हणजे काय आहे की असा भूप्रदेश जो पूर्णतः, म्हणजे आर्टिकल 2 आणि 3 आपण इथं पाहणार आहोत. ओके, तर एक्झाम्पलमध्ये आर्टिकल 2 अँड आर्टिकल 3 याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे पुढे आपण पाहू तरी पण.
ठीक आहे. आर्टिकल 2 काय आहे त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट, इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. आर्टिकल 3 आहे फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट, फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट. आता याचा अर्थ किंवा याचा फरक काय आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट म्हणजे काय आहे की असा भूप्रदेश जो पूर्णतः नवीन आहे, ओके, पूर्णतः नवीन भारतामध्ये सहभागी झाला. समजा एक्झाम्पलमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ की एक्झाम्पलमध्ये कराची आहे, ओके, कराची पाकिस्तान आहे. तर कराची जर भारतामध्ये किंवा की कराची आपण जिंकला किंवा पाकिस्तानवाल्याने आपला गिफ्ट दिला, ओके, कराची, तर आर्टिकल 1 नुसार हा भारताच्या इंडियन टेरिटरीचा भाग असणार आहे. ओके. अँड आपल्याला नंतर काय करायचं आहे, आता हा तर झाला आर्टिकल 1 नुसार इंडियन टेरिटरीचा भाग. आता ह्याला कराचीला आपल्याला काय करायचं, स्टेट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कराची राज्य म्हणून कन्वर्ट करायचं आहे. तर कराची हे राज्य म्हणून आर्टिकल किती नुसार, आर्टिकल 2 नुसार इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. लक्षात ठेवायचं सिंपल भाषेत, जे पूर्णतः नवीन भूप्रदेश भारताला मिळालेला आहे, ओके, अचीव म्हणजे बाय वॉर असेल किंवा एखाद्याने आपल्याला गिफ्ट दिलेलं असेल, तर त्याचं आपल्याला म्हणजे काय करायचं आहे, राज्यामध्ये रूपांतर करायचं असेल ते इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट, पूर्णतः नवीन राज्य. जसं एक्झाम्पलमध्ये आपण सिक्कीम, ओके, तर सिक्कीममध्ये आपण पाहिलं की चोग्याल डायनेस्टी होती आणि हा जो चोग्याल राजा आहे तो सुरुवातीला हे राज्य जे आहे हे एक प्रकारचं प्रोटेक्टेड स्टेट म्हणून भारतामध्ये सहभागी झालं. आपण यांचं जे परराष्ट्र धोरण असेल, संरक्षण असेल हे हँडल करायचो आणि त्यानंतर हे पूर्णतः भारतामध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर आपण त्याचं काय केलं, राज्यामध्ये त्याचं रूपांतर केलं. तर हे झालं 2 नुसार इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू. आता दुसरं फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे काय आहे, जे आहेत, ओके, जसं महाराष्ट्र आहे, बरोबर, तर महाराष्ट्राचं आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्र आहे एक्झाम्पल, महाराष्ट्राचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत, ओके, महाराष्ट्राचे 2 तुकडे करायचे आहेत. एक तर आहे या ठिकाणी आपण विदर्भ म्हणू, ओके, दुसरं काय आहे राहिलेला उर्वरित महाराष्ट्र जो आहे आपण. तर हे 2 राज्ये म्हणजे एका राज्यामधून दुसरं राज्य स्प्लिट करायचं आहे अँड दुसरं की 2 राज्ये या ठिकाणी मर्ज करायचे आहेत. अदरवाईज या ठिकाणी जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर आपल्याला काय आहे, आर्टिकल 3 नुसार आपल्याला हे करता येतं. इट्स अ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे काय, जे आहे त्याच्यामधून तोडणे, एकत्र तयार करणे, अदरवाईज या ठिकाणी ह्यांची बाउंड्री बदलणे, अदरवाईज काय आहे, नाव बदलणे. ह्या संदर्भात काय आहे, आर्टिकल 3 आहे, त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ स्टेट. ओके, हां, येस, बरोबर आहे स्वप्नील. ते एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल या ठिकाणी, रिअल टाईमचं एक्झाम्पल, जसं आंध्र प्रदेशमधून काय आहे, तेलंगणा जे आहे हे बाहेर काढण्यात आलं. मग आंध्र प्रदेशमधून तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश तर ऑलरेडी आहे, ओके, त्याचं फक्त फॉर्मेशन केलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये फक्त चेंज केलेलं आहे. किंवा काही राज्यांचं नाव जे आहे तर बदललं जाणार आहे किंवा त्याच्या संदर्भाचे विधेयक आहेत, जसं वेस्ट बेंगॉल आहे, पश्चिम बंगालचं सुद्धा नाव बदललं जाणार आहे, त्या संदर्भाचं विधेयक. मग तो फॉर्मेशन ऑफ हे करण्याचा जो अधिकार आहे हा कोणाला आहे, हा फक्त संसदेला आहे. ओके, फक्त हा राईट जो आहे, ओनली राईट कोणाला आहे, पार्लमेंटला हा अधिकार किंवा राईट आहे. समजलं, कंपॅरिझन समजलं. पुढे घेऊ आपण. समजलं 2 आणि 3चा फरक काय आहे, सोबत सोबत लिहित पण चला. 2 आणि 3 डिफरन्स समजला. यस, लवकर लवकर येस करत चला. चला, आर्टिकल 2 पाहिला आपण. 2 काय आहे, जसं या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण सेम आहे. इंग्लिशमध्ये आपण एम्पॉवर द पार्लमेंट, पार्लमेंटला अधिकार आहे किंवा की इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी काय करायचं आहे की नवीन स्टेट तयार करायचा आहे. तो अधिकार कोणाला आहे, हे आर्टिकल 2 रिलेटेड टू द ॲडमिशन, ओके, ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट दॅट आर नॉट पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया, म्हणजे असा भूप्रदेश जो भारताचा भाग नाही, भारताच्या राज्यसंघाचा भाग नाही. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, इट्स अ युनियन ऑफ स्टेट असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं आर्टिकल 2. तेच सेम मराठीमध्ये आहे.
की आपण नवीन राज्य तयार करून गेले. त्यानंतर आर्टिकल 3 आहे. आर्टिकल 3 आपल्याला काय आहे की फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट, आपल्याला नवीन राज्य तयार करायचं आहे. नवीन राज्य कसे तयार होऊ शकतं? या ठिकाणी सेपरेशन ऑफ टेरिटरी, एनी स्टेट म्हणजे एका राज्यातून दुसरं राज्य तयार करू शकतो, दोन राज्य एकत्र करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला बाउंड्री बदलण्याचा अधिकार सुद्धा आहे. बरोबर. तर यामध्ये बाउंड्री कमी करता येते, वाढवता येते. आता या संदर्भात म्हणजे आर्टिकल 3 असेल किंवा या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ स्टेट असेल किंवा राज्याचं निर्मितीच्या बाबतीत जर विधेयक असेल एखादं, तर ते या ठिकाणी राष्ट्रपतीच्या परमिशनसाठी ठेवावं लागतं. ओके. तर आता लक्षात ठेवा की कंडिशन महत्वाचे आहे. 2 कंडिशन्स लेड डाऊन इन आर्टिकल 3. आता ह्या 2 कंडिशन महत्वाच्या आहेत की एखादं फॉर्मेशन हे कशा पद्धतीने होतं किंवा राज्य कशा पद्धतीनं तोडलं जातं, बाउंड्री किंवा नाव जे आहे कशा पद्धतीनं तयार केलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय आहेत त्या ठिकाणी 2 कंडिशन आपल्याला इथं दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन काय आहे? द प्रियर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे जर एखादं विधेयक आहे की ज्या आधारे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की राज्य तयार करायचं आहे. आर्टिकल 3 नुसार जर राज्य तयार करायचं असेल, फॉर्मेशन करायचं असेल, तर त्या संदर्भाचं विधेयक जे आहे तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. आर्टिकल 3 नुसार राज्य तयार करायचं असेल तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती मस्ट आहे. बरोबर. तर या ठिकाणी बिफोर सच बिल प्रेझेंट इन द पार्लमेंट. आता पार्लमेंटमध्ये काय आहे की बिल आणण्यासाठी हे राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. आता या संदर्भाचं जे विधेयक आहे, पहिली गोष्ट तर कशा पद्धतीनं फॉर्मेशन किंवा राज्य तयार होतं, एक राज्य कसं तयार होतं. ओके. तसं एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे, आपण एक्झाम्पल आपलंच घेऊ. ठीक आहे. किंवा आपलं राज्य आहे किंवा नको, आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमधून काय झालं या ठिकाणी तेलंगणा जो आहे तो कट करण्यात आला. आता हे नेमकं कसं झालं? ओके. आता याच्यासाठी काय आहे, एक पहिली गोष्ट तर या संदर्भाचं जी बिल आहे, विधेयक आहे, तर होम मिनिस्ट्री आणते, सेंटर होम मिनिस्टर. ओके. सेंटर होम मिनिस्ट्री जे आहे तर सेंटर होम मिनिस्ट्री जे आहे या संदर्भाचं विधेयक आणतं. ओके. आणि सध्याचे होम मिनिस्टर जे आहे ते कोण आहेत? अमित शाह. याच्या संदर्भाचं विधेयक आणतील आणि हे जे विधेयक आहे हे राष्ट्रपतीकडे जाणार आहे. कारण राष्ट्रपतीची काय आहे, प्रियर रिकमेंडेशन महत्वाची आहे, पूर्व या ठिकाणी संमती गरजेची आहे. त्यानंतर हे जे विधेयक आहे हे पार्लमेंटकडे जाणार आहे. पण त्याचबरोबर हे जे विधेयक आहे राष्ट्रपती कुठं पाठवणार आहेत? तर कन्सर्न राज्य. बरोबर. जसं या ठिकाणी आपण आंध्र प्रदेश घेतोय, तर आंध्र प्रदेशच्या या ठिकाणी कॉन्स्टंट असेंब्ली जी आहे, विधानसभा जी आहे, त्या ठिकाणी विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे. ओके. द्विगृही सभागृह आहे. तर त्या सभागृहामध्ये या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या सभागृहामध्ये ते जातं आणि या ठिकाणी हे किती दिवसामध्ये हे जे बिल आहे किती दिवसात या ठिकाणी पारित करायचं आहे, पास करायचं हे ठरवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? हा प्रेसिडेंटला आहे. हे बिल राज्याकडे गेलेलं असेल, राज्यांनी किती दिवसात ते बिल पास करायचं आहे हे डिसाईड करण्याचा अधिकार जो आहे तो प्रेसिडेंटचा आहे. त्यानंतर हे बिल या ठिकाणी पार्लमेंटमध्ये येतं आणि पार्लमेंटमध्ये काय आहे की सिंपल मेजॉरिटीने, ओके, सिंपल मेजॉरिटीने हे बिल काय होतं? पास होतं आणि त्यानंतर हा जो राज्याचा तुकडा आहे हा पाडला जातो. ठीक आहे. सिंपल मेजॉरिटीने होतं, त्यानंतर प्रेसिडेंटकडे जातं आणि प्रेसिडेंट त्याच्यावर काय करतात? साईन करतात. ठीक आहे. तर ही प्रोसिजर आहे. आता यामध्ये एक पहिलं हे रिकमेंडेशन महत्वाचं आहे आणि दुसरं या ठिकाणी बिफोर रिकमेंडेशन म्हणजे रिकमेंडेशन किंवा प्रियर रिकमेंडेशनच्या अगोदर द प्रेसिडेंट हॅज टू रिफर सच बिल द कन्सर्न स्टेट लेजिस्लेचर. आता हे जे आहे की पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करायच्या अगोदर काय करावं लागतं? प्रेसिडेंटला ते बिल कन्सर्न राज्याच्या संमतीसाठी पाठवावं लागतं. ठीक आहे. आता जेव्हा कन्सर्न राज्य, जसं आपण म्हटलं की आंध्र प्रदेशसाठी हे बिल राष्ट्रपती पाठवतात कन्सर्न राज्याला. आता कन्सर्न राज्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी एक द प्रेसिडेंट, ओके, आता द प्रेसिडेंट अँड ऑर पार्लमेंट, ओके, राष्ट्रपती असतील किंवा संसद असतील, तर जर हे जे आंध्र प्रदेश आहे यांनी आंध्र प्रदेशने काही रिकमेंडेशन दिले असतील तर ते रिकमेंडेशन शिफारसी फॉलो करायच्या का नाही हे ठरवण्याचा अधिकार संसद अदरवाईज काय आहे? प्रेसिडेंटला आहे. यावर या ठिकाणी त्या आंध्र प्रदेशने दिलेले जे रिकमेंडेशन्स आहेत, शिफारसी आहे, ते या ठिकाणी बाउंडिंग असणार नाहीत. ओके. तर या ठिकाणी द प्रेसिडेंट अदरवाईज Parliament is not bound by view of the state legislature and may either accept or reject them even if views are received in a time. ठीक आहे. जरी या ठिकाणी की राष्ट्रपतींनी जो काही टाइम सांगितलेला आहे त्या टाइममध्ये त्यांनी त्यांचे रिकमेंडेशन दिले किंवा त्यांचे व्ह्यूज दिले, ते व्ह्यूज ॲक्सेप्ट करायचे नाही, करायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती, त्याचबरोबर पार्लमेंटला आहे. सेकंड, अँड द अन अमेंडमेंट टू द बिल नो
फ्रेश रेफरन्स नीड टू बी मेड इन द स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे. आता ह्यासाठी काय आहे, कुठल्याही प्रकारचं अमेंडमेंट जे आहे हे करायची गरज नाही किंवा फ्रेश रेफरन्स परत हे बिल आणायची गरज नाही ह्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, असेंब्लीमध्ये. देन इन केस ऑफ युटी, ओके, नो रेफरन्स इज नीडेड. आता युटीच्या बाबतीत जर असेल तर युनियन टेरिटरीच्या बाबतीत काय असणार आहे, तर केंद्र सरकार ठरवणार आहे. केंद्र सरकारकडे सगळी पॉवर आहे त्या युटीच्या बाबतीत, केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत. तर पार्लमेंट इटसेल्फ टेक इन ॲक्शन. ठीक आहे. आता यामध्ये पार्लमेंट जे आहे हे काय करणार आहे, तर डिसिजन घेणार आहे की या युटीच्या बाबतीत. त्यामध्ये युटीला सुद्धा विचारलं जात नाही. समजा दिल्ली आहे, दिल्लीला राज्याचा दर्जा जरी असला तरी समजा दिल्लीचं नाव बदलायचं आहे, इंद्रप्रस्थ करायचं आहे, बरोबर, इंद्रप्रस्थ सध्या चालू आहे बाबा, दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थ करायचं. ठीक आहे. तर इंद्राची त्याला काही या ठिकाणी राज्य असं, तर हे जे आहे तर हे नाव बदलायचं असेल तर काय करू शकतं, या ठिकाणी पार्लमेंट बदलू शकतं. त्यासाठी कुठेही बिल जे आहे ते कुठे येणार नाही, युटीला येणार नाही. परंतु राज्याच्या बाबतीत असेल तर काय आहे, या ठिकाणी ते बिल इथं दिलं जातं. अँड या ठिकाणी इंडिया जो आहे, इंडिया इज अन इनस्ट्रक्टेबल, ओके, इनरेस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट. ओके. आता याचा अर्थ काय आहे, भारत जो आहे हा काय आहे या ठिकाणी की एक प्रकारे जसं आपण आर्टिकल 3 पाहिलेला आहे, भारत जो आहे हा काय आहे या ठिकाणी एन इन्स्ट्रक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट. म्हणजेच भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. ओके. भंजक राज्य म्हणजे काय आहे की या ठिकाणी 28 आणि 8 राज्य आहेत, आपण तुकडे तयार केलेले आहेत. परंतु हे तुकडे तयार करून आपण काय तयार केलेलं आहे या ठिकाणी की देश तयार केलेला आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपलं एक प्रकारचं युनियन आहे, युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट. ओके. भंजक म्हणजे तुकडे असणाऱ्या राज्यांचा अभंजक संघ जो आहे तो या ठिकाणी तुटणार नाही. म्हणजे राज्य जरी या ठिकाणी आपण स्प्लिट केले असतील फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज, परंतु ह्याच्यामध्ये संघ जो आहे तो तुटणार नाही. तर याला या ठिकाणी असं म्हटलं जातं किंवा की इन डिस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट, इनडिस्ट्रिक्टेबल अँड डिस्ट्रिक्टेबल. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आर्टिकल 3 मध्ये आहे. मग आपण आर्टिकल 3 पाहिलं की नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर एखादं राज्य अलग करायचं असेल, स्प्लिट करायचं असेल, नाव बदलायचं असेल, बाउंड्री बदलायची असेल, हे सगळे या ठिकाणी आर्टिकल 3 नुसार होतं. परंतु हे करण्यासाठी काय आहे, राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागतं, प्रिऑर रिकमेंडेशन लागतं. हे आपण इथं पाहिलेलं आहे. देन हे आर्टिकल 4 आहे. आर्टिकल 2 पाहिलं, आर्टिकल 3 पाहिलं. आता 4 जे आहे, 4 काय आहे त्या ठिकाणी की 4 त्यासाठी आहे की नेमकं प्रोसिजर जी आहे, म्हणजे तुम्हाला 2 असेल किंवा 3 असेल, ओके, आर्टिकल 2 असेल अदरवाईज 3 असेल, यानुसार जे स्टेट तयार होणार आहे, राज्य तयार होणार आहे, दोन्ही पद्धतीने राज्य तयार होतं. टू इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टेट म्हणजे पूर्णतः नवीन भूप्रदेश भारतात आला तर 2 नुसार राज्य तयार होईल. आहेत त्यामध्ये स्प्लिट, नाव बदलणे, बाउंड्री बदलणे, तर आर्टिकल 3 आहे. मग याच्या संदर्भात किंवा हे कशा पद्धतीने केलं जातं, तर हे जे आहे एखादं राज्य ते फॉर्मेशन किंवा राज्याचं नाव बदलायचं आहे, बाउंड्री बदलायचं आहे, तर हे कशाच्या आधारावर केलं जातं, इट्स अ सिंपल मेजॉरिटी. ओके. साधं बहुमत, सिंपल मेजॉरिटी, जे उपस्थित आहेत त्याची मेजॉरिटी. साध्या बहुमतानं हे बिल जे आहे पार्लमेंटमध्ये पारित केलं जातं दोन्ही सभागृहामध्ये. ठीक आहे. आणि काय होतं की राज्याचं फॉर्मेशन होतं. इट्स नॉट अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, इट इज नॉट द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. आता हे जे आहे हे की घटनेमध्ये की दुरुस्ती ह्याला समजली जात नाही किंवा ह्याला घटना दुरुस्ती विधेयक म्हटलं जात नाही. इट इज नॉट द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल किंवा ऍक्ट. ओके. आणि हे जे आहे किंवा की आर्टिकल 2 और 3 मधलं जे स्टेट फॉर्मेशन झालेलं आहे, इट इज नॉट पार्ट ऑफ 368. ओके. इट इज नॉट पार्ट ऑफ 368. कारण काय आहे तर यामध्ये जे काही राज्य तयार करायचं सिंपल मेजॉरिटीने करायचं आहे. ओके. इट्स अ ऑर्डिनरी लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर आहे. सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत जी प्रोसिजर आहे तीच विधेयकाची प्रोसिजर आहे. इट्स नॉट अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. आता हे 368 किंवा 368 काय आहे, तर 368 काय सांगतं की 368. ओके. आता ह्याच्या नंतरचं पुढचं जे चॅप्टर आहे ते 368च आहे. याच्यानंतर आपण जे चॅप्टर बघणार आहोत ते काय आहे, या ठिकाणी 368च आपल्याला पाहायचं आहे. ते म्हणजे काय आहे तर घटना दुरुस्ती विधेयक किंवा या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट किंवा घटना दुरुस्ती कशा पद्धतीने केली जाते. त्यामध्ये आपण जस्ट ओव्हरलुक घेऊ. 368 काय आहे तर 368 काय सांगतं की हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे आर्टिकल 1 to 395 आहे, तर यामध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल, चेंजेस करायचे असेल, अल्टर करायचं असेल तर यू कॅन अल्टर एनिथिंग. ओके. एनिथिंग
अंडर दी आर्टिकल 368 म्हणजे तुम्हाला संविधानामधला कुठलाही भाग बदलता येतो एक्सेप्ट ओके. पण या ठिकाणी देर इज अ सम एक्सेप्शन. एक्सेप्शन काय आहे या ठिकाणी? बेसिक स्ट्रक्चर जे आहे हे एक्सेप्शन आहे, बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. आता हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे हे केशवानंद भारती ओके, केशवानंद भारती, केशवानंद भारती या ठिकाणी व्हर्सेस केरळ राज्य 1973 ची जी हे आहे केस आहे, त्या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर त्याला मराठीत मूलभूत ढाचा असं म्हणतो. हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं काय आहे? एक बेसिक फॉर्मेशन आहे किंवा बेसिक असं स्ट्रक्चर आहे. जसं आता ही बिल्डिंग आहे बरोबर, तर ह्या बिल्डिंगचं सुद्धा काय आहे? बेसिक स्ट्रक्चर आहे. किंवा कुठल्याही बिल्डिंगचं काय असतं बघा, बेसिक फाउंडेशन असतं, पिलर्स असतात. जर एखाद्या बिल्डिंगचे पिलर जे आहे 2-4 पिलर आपण काढून टाकले, समजा 10 पिलर आहेत, 5 पिलर काढून टाकले, तर बिल्डिंग काय होणार? कोलॅप्स होणार आहे. तर सेम थिंग हिअर की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे? तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा काही गोष्टी आहेत किंवा महत्त्वाचा कंटेंट आहे जो कधीही काढता येणार नाही. ओके. जसं एक्झाम्पलमध्ये काय आहे की आपण जो शब्द, जसं एक्झाम्पलमध्ये सेक्युलर हा जो शब्द आहे तो आपण ऍड केला 52nd अमेंडमेंट. आता हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधून काढता येणार नाही. आपण जर सेक्युलर काढला आणि फक्त हिंदू राष्ट्र ओके असं जर ठेवलं तर हे चालणार नाही. ओके. हे काय होणार आहे? इट्स अ व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बिकॉज आवर कॉन्स्टिट्यूशनचा जो काही सोल आहे, आत्मा आहे, ती बेसिक स्ट्रक्चर आहे. कारण तुम्हाला ते हे करता येणार नाही किंवा ते ब्रेक करता येणार नाही. आणि हे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही सांगण्यात आलेलं नाही. हे पण लक्षात ठेवा. हे फक्त काय आहे? विविध प्रकारचे जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत त्या जजमेंटमध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की व्हॉट इज मीन बाय बेसिक स्ट्रक्चर. ओके. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे की सेक्युलरिझम असेल, फंडामेंटल राईट्स असतील ओके, किंवा न्यायव्यवस्था आहे, पार्लमेंटरी सिस्टीम आहे, ते आपल्याला हे जे आहेत हे इम्पॉर्टंट पिलर्स आहेत, हे आपल्याला कधीही काढता येणार नाही. बरोबर. तर आपल्याला बदल करता येतो, कॉन्स्टिट्यूशन अल्टर करता येते, चेंज करता येते, त्याला अमेंडमेंट म्हणतात अंडर द आर्टिकल 368. पण या ठिकाणी की विथ बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चरला आपल्याला धक्का लावता येणार नाही. तर ते सोडून बाकी काही आपल्याला काय चेंज करता येतं. मग 368 मध्ये काय सांगितलेलं? देर आर 2 टाइप्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. ओके. फर्स्ट इज या ठिकाणी स्पेशल मेजॉरिटी. ओके. फर्स्ट काय आहे? स्पेशल मेजॉरिटी आहे. सेकंड स्पेशल मेजॉरिटी प्लस या ठिकाणी 50% काय आहे? स्टेट कन्सर्न. 50% स्टेट कन्सर्न. आता विशेष बहुमत हे आपण तसं उद्या पाहूच, परंतु तरी पण एकदा चला की विशेष बहुमत म्हणजे काय आहे? तर विशेष बहुमत म्हणजे या ठिकाणी द 51%. ओके. देर आर 2 टाइप्स ऑफ काय आहे? अमेंडमेंट आहेत. 2 प्रकारच्या घटना दुरुस्ती आहेत अंडर द आर्टिकल 368. ओके. तर 368 एक आहे स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय आहे? द 51% ऑफ टोटल सीट्स. ओके. 51% ऑफ टोटल सीट म्हणजे त्या सभागृहाच्या 51% म्हणजे 50% पेक्षा जास्त म्हणजे बहुमत येतं. ओके. म्हणजे 51% ऑफ दॅट टोटल सीट्स. म्हणजे जसं राज्यसभा आहे किंवा लोकसभा एक्झाम्पलमध्ये, लोकसभेचे किती मॅक्सिमम सीट आहेत? 552 552 सीट आहेत, 542 आहेत. तर मग यामध्ये किंवा सध्या करंटली 543 सीट्स आहेत. बरोबर. मॅक्सिमम 552 असू शकतात. तर यामध्ये 51% ऑफ टोटल सीट प्लस 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग, जे 2/3 उपस्थित आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे की या कामकाजामध्ये भाग घेतलेला आहे, वोटिंग केलेली आहे असं. तर ह्याला म्हणायचं स्पेशल मेजॉरिटी. देन स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% राज्यांचं साधं बहुमत. आता यामध्ये सेम स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% राज्य. 50% राज्य म्हणजे काय? 28 स्टेट आहेत अँड या ठिकाणी 2 UTs आहेत. दे हॅव काय आहे? लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा त्यांना राज्याचा दर्जा आहे. जसं दिल्ली आहे अँड पुदुचेरी आहे, पूर्वीचं पॉंडिचेरी. ठीक आहे. पुदुचेरी आहे. तर हे 2 जर आपण प्लस केले तर किती होतात? 30. म्हणजे याचा अर्थ 15 स्टेटनं काय आहे त्या याच्यासाठी संमती देणं गरजेचं आहे. ओके. त्यालाच म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट किंवा बिल. आपल्याला या संविधानात कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करायचा असेल तर ओनली वे ओके 368 इट इज अ रिजिडिटी ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्या एक प्रकारचे रिजिडिटी जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, जी रिजिडिटी आपल्याला अमेरिकेचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये पण दिसतं. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे वैशिष्ट्ये. बरोबर. तर हे 368. आता यामध्ये हा जो कोणता बदल झालेला आहे म्हणजे आपण आर्टिकल 2 आणि 3 नुसार जे काही स्टेट तयार केलेले आहे, इट इज नॉट अ पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट.
ओके, हा काही संविधानामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे एखादं राज्य नवीन तयार केलं, 28 30 झालं, 40 झालं, तर ह्याच्यामुळं आपल्या संविधानात बदल करावा लागतो असं या ठिकाणी म्हणता येणार नाही किंवा तसं केलं जात नाही, कारण हे सिंपल मेजॉरिटीने हे तयार केलं जातं. ठीक आहे, ते हे आर्टिकल 4 आहे की ज्याला आपल्याला काय सांगतात, इट्स अ सिंपल मेजॉरिटीने हे तयार केलं जातं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? तर बाकीचा जो भाग आहे आपण आर्टिकल 4 पर्यंत कव्हर केलेला आहे. ठीक आहे, बाकीचं आपण उद्याच्याला पाहू. ओके, तर आता ह्याच्यामध्ये व्हेरियस जजमेंट्स आहेत. ओके, ते आपण इथं पाहू आणि त्यानंतर हे जे राज्याचं फॉर्मेशन झालं, राज्य कशी तयार झाले, हे सगळं. त्याचबरोबर एक ABP ठीक आहे, एक व्हिडिओ आहे की फॉर्मेशन ऑफ स्टेट, ते पण तुम्हाला टाकून देतो. ठीक आहे, याच्यामध्ये प्रधानमंत्री सिरीजमधला एक फर्स्ट की पहिला व्हिडिओ आहे फर्स्ट सिरीजमधला, की फॉर्मेशन ऑफ स्टेट, की राज्य कसे तयार करण्यात आलेले आहेत किंवा कसे राज्य निर्माण झाले, ते आपण उद्याच्याला पाहू. ठीक आहे, काही डाऊट आहे का? समजलं इथपर्यंत? ऑल डाऊट क्लिअर? उद्याच्याला याच्यामध्ये आपण अमेंडमेंट बघणार आहोत. हे एकतर राज्याचं फॉर्मेशन कसे झाले, कोणकोणते राज्य झाले, कसे झाले, ते सगळं आपण बघू. देन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 368 बघू. हे 2 चॅप्टर उद्या आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि पॉसिबली या ठिकाणी ते झालं तर आपण या ठिकाणी हे सोबतच काय आहे, इमर्जन्सी सुद्धा पाहू किंवा आर्टिकल 3, 4, 5 ला सुरुवात करू. ठीक आहे, उद्याचा शेड्यूल हे प्लस कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. समजलं? आपण इथं थांबू आणि संडेचा तुम्हाला होमवर्क विथ टेस्ट समजलं असेल आणि ज्यांना 75 डेचा प्लॅन समजला नाही त्यांना तो व्हिडिओ बघा. त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कोणते लेक्चर्स आहेत काय, आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका, रेफरन्स द्यायला विसरू नका. थांबू आपण इथं आणि 8:30ला या ठिकाणी क्लास आहे. दररोजचा टाइम टेबल आहे, फिक्स आहे. जो शेड्यूल दिलाय तो या ठिकाणी कधीही चेंज होणार नाही. जर चेंज झाला तर तुम्हाला मेसेज येईल. ठीक आहे, जेवण करा बिंदास, अर्धा तास तुमच्याकडे आहे आणि त्यानंतर सरांचं लेक्चर आहे. थांबू आपण.